ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव तुकाराम. कोणाला आराम करायचा तर करा तुम्ही. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. या कुंदेन्दु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. जयांचे निआठवे शब्दसृष्टी आंगवे सारस्वत आघवे जिव्हेसी ये. वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळगणे अक्षरासी. भावाचे अवतरण अवतरविती निजखूण हाता चढे संपूर्ण तत्वबोध. श्री गुरूंचे पाय जई हृदय गिवसो निठाय तई एवढे भाग्य होय उन्मेषासी. ते नमस्कारो नियाता सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. अभंग क्रमांक 3234. हेची माझे चित्ती राहो आता भावप्रीती विठ्ठल सुषुप्ती जागृती स्वप्नासी. आणिक नाही मागणे राज्य चाड संपत्ती धने जिव्हे सुख तेणे घेता देही नाम तुझे. तुझे रूप सर्वा ठाई देखे ऐसे प्रेम देई ठेवावा हा पायी अनुभव चित्ताचा. जन्म मरणाचा बाध समूळुनी तुटोकंद लागो हाची छंद हरी गोविंद वाचेसी. काया पालटे दर्शने अवघे कोंदाटे चैतन्य जीव शिव खंडन होय तरे चिंतिता. तुका म्हणे याची भावे आम्ही धालो तुझ्या नावे सुखे होत जन्मे भलते याती भलतैसी. आणिक नाही मागणे राज्य चाड संपत्ती धने जिव्हे सुख तेणे घेता देही नाम तुझे. संत हृदय सम्राट ज्ञानेश्वर महाराज, वैराग्य शिरोमणी श्री तुकोबाराय, शांतीब्रह्म नाथ महाराज आणि आपल्या संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा भगवंताच्या संतांच्या कृपेने पवित्र सलीला इंद्रायणी मातेचे तीरावर साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ बसून आपण या अष्टादशाच्या उत्सवामध्ये राहिलेली जी काही सत्र आहे त्या अभंगाचं चिंतन करण्यासाठी प्रवृत्त झालो. अभंग क्रमांक 3234 आहे. हेची माझे चित्ती राहो आता भावप्रीती विठ्ठल सुषुप्ती जागृती स्वप्नासी. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या अंतकरणामध्ये जो परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या अनुभूतीने आपलं अंतकरण परिपूर्ण असावं, संपन्न असावं. त्या परमात्म्याच्या अनुभूतीने जर आपलं अंतकरण विरहित असेल तर ते जीवन अपूर्ण आहे. आणि जेव्हा त्या परमात्म्याचा जागृती
किंवा स्वप्नामध्ये सुषुप्तीमध्ये तीनही अवस्थेमध्ये त्या परमात्म्याचा जेव्हा आपल्याला अनुभव येईल त्यावेळेस जीवन खऱ्या अर्थाने परिपूर्ण होतं. हे तुकोबारायांच्या लक्षात आलं. त्यामुळे तुकोबाराय देवाकडे मागणी करतात या अभंगातून की हे भगवंता, भीची माझी चित्ती राहो आता भावप्रीती. माझ्या अंतकरणामध्ये चित्तामध्ये हेची माझी चित्ती हेची भावप्रीती आता राहो. आता माझी चित्ती हेची भावप्रीती राहो. हे परमात्मन, आता तुझी जी काही मनोभावे काया वाचा मनाने मी उपासना केली, भजन केलं, नकळे दिवस की राती अखंड लागली से ज्योती, आनंद लहरीची गती वर्णू मी किती तया सुखा. असं तुझं रात्रंदिवस तुझं भजन केलं, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, सतत नित्य निरंतर तुझं चिंतन केलं, तर त्या चिंतनाचं फल मला काय असावं. तर माझे आता यानंतर तुझं भजन केल्यानंतर माझी चित्ती माझ्या चित्तामध्ये अंतःकरणामध्ये मनामध्ये हेची भावप्रीती राहो. म्हणजे हाच भाव आणि हीच तुझ्याविषयी प्रीती प्रेम म्हणजे माझ्या परमप्रेमाचा विषय पंच जे काही विषय आहे शब्दस्पर्शादी हे विषय न राहता माझ्या परमप्रीतीचा विषय तूच असावा. तुझ्याविषयीच माझ्या अंतःकरणामध्ये श्रद्धा असावी आणि प्रेम असावं. आणि विठ्ठल सुषुप्ती जागृती स्वप्नासी. मग आता तुझ्याविषयी श्रद्धा प्रेम असावं. पण हे कशावरून सिद्ध होईल की नित्य निरंतर परमात्म्याविषयीच माझ्या अंतःकरणामध्ये भाव आहे, श्रद्धा आहे, प्रीती आहे. हे कशावरून मला कळून येईल. तर जेव्हा माझ्या अंतःकरणामध्ये हे विठ्ठला तुझं चिंतन किंवा तू माझ्या सुषुप्तीमध्ये म्हणजे झोपेमध्ये निद्रा अवस्थेमध्येही तुझं चिंतन माझ्याकडून घडेल किंवा जागृती अवस्थेमध्ये आणि स्वप्न या तीनही अवस्थेमध्ये जेव्हा तुझं चिंतन किंवा तू माझ्या अंतःकरणात राहशील तेव्हा खऱ्या अर्थाने माझ्या अंतःकरणामध्ये तू वास्तव्य केलं किंवा खऱ्या अर्थाने परमप्रेमास्पद म्हणजे तूच झालेला आहे असं माझा निश्चय होईल. म्हणून भगवंताकडे तुकोबाऱ्या मागणी करतात की जागृती आणि स्वप्न सुषुप्ती या तीनही अवस्थेमध्ये मला तूच विषय असावा. अज्ञानी पुरुषाचा विचार केला तर त्याच्या अंतःकरणामध्ये जागृतीमध्ये तो चिंतन करत असतो आणि तोही प्रयत्नपूर्वक केलं तर होतं, नाहीतर जागृतीमध्ये होईल म्हणून सांगता येत नाही. जागृतीमध्ये आणि तुकोबाराय जागृतीमध्ये तर असावं परंतु स्वप्नामध्ये सुद्धा असावं आणि सुषुप्तीमध्ये सुद्धा असावं. आता सुषुप्तीमध्ये चिंतन कसं काय घडू शकतं हा प्रश्नच आहे. परंतु बाबा सांगत असतात की जेव्हा आपण सुषुप्तीमध्ये जातो तेव्हा सुषुप्तीत जाण्याच्या अव्यवहित पूर्वक्षणी आपल्या मनामध्ये जे चिंतन चालू असतं तेच चिंतन उठल्यानंतर पुन्हा तेच चिंतन आपल्याकडून निघत असतं. म्हणजे सुषुप्तीत जात असताना जर आपण नामस्मरण करत असू आणि उठल्यानंतर पुन्हा नामस्मरण केलं तर आपल्याला जेवढा वेळ झोपलो तेवढ्याही वेळेचं ते पुण्य आपल्याला मिळत असतं. म्हणून सुषुप्ती जागृती आणि स्वप्नासी तीनही अवस्थेमध्ये माझ्याकडून तुझं चिंतन असावं घडावं किंवा तूच माझ्या अंतःकरणात असावा. आणिक नाही मागणे राज्य चाड संपत्ती धने, जिव्हे सुख तेणे घेता देही नाम तुझे. तुकोबारायांना देव म्हणतात की मीच तुमच्या या तीनही अवस्थेमध्ये असावं, इतर दुसरी तुमची काही मागणी नाही का, दुसरं काही दिलं तर चालेल का. तर तुकोबाराय म्हणतात आणिक काही मागणे नाही, या व्यतिरिक्त मला दुसरं काहीही तुझ्याकडे मागायचं नाही. राज्य देव केलं तर राज्यही मला नाही पाहिजे. राज्याविषयी माझ्या अंतःकरणात चाड म्हणजे इच्छा नाही किंवा त्याची मला गरज नाही. संपत्ती दिली तर त्या संपत्तीचीही मला आवश्यकता नाही, तिची गरज नाही. आणि धन, आता संपत्ती आणि धन दोन्हीही एकार्थवाची शब्द आहे. परंतु जे काही घर असेल, मालमत्ता, गाडी वगैरे बंगला हे जे काही आहे ही संपत्ती आहे, मालमत्ता यालाही धन असं म्हटलं जातं. आणि पैसे हे काय धन आहे. म्हणजे ह्या दोनही प्रकारच्या धनाची माझ्या अंतःकरणामध्ये इच्छा नाही, मला त्याची गरज वाटत नाही. मग मला काय पाहिजे. उत्तरार्धामध्ये सांगतात जिव्हे सुख तेणे घेता देही नाम तुझे. जिव्हे तुझे नाम घेता जिव्हे तुझे नाम घेता तेणे देही सुख असा अन्वय करावा. जिव्हे म्हणजे जिव्हेने तुझे नाम घेता तुझं नामस्मरण केलं असताना तेणे देही सुख, त्याच योगाने अर्थात ते नामस्मरण जिव्हेने आपण केलं तरच देहामध्ये अंतःकरणामध्ये खऱ्या अर्थाने सुखाची उपलब्धी होऊ शकते. म्हणून माझ्या अंतःकरणामध्ये
तुझं नाम असं मनामध्ये किंवा माझ्या जिव्हेने सतत तुझ्या नामाचं स्मरण घडावं. या व्यतिरिक्त जे काही भौतिक ऐश्वर ते मला नसावं. भगवंता आपला जे काही पहिल्या अध्यायामध्ये गीतेच्या अर्जुन म्हणतो की मला कोणत्याही प्रकारच्या राज्याची, सुखाची, वैभवाची इच्छा नाही. म्हणजे पूर्णपणे ह्याला विरक्ती असं म्हणतात. या लोकातील, परलोकातील कोणत्याही भोगाची माझ्या अंतःकरणामध्ये इच्छा नाही. फक्त तूच माझ्या तीनही अवस्थेमध्ये, तीनही अवस्थेमध्ये तुझंच ध्यान मला असावं किंवा तुझं नाम माझ्या मुखामध्ये असावं. अर्थात या दोनही चरणाचा भाव निळोबराय एका चरणातून सांगतात की मुखी नाम हृदयी ध्यान, मुखामध्ये तुझं नाम असावं आणि हृदयामध्ये तुझं ध्यान असावं, एवढीच माझी इच्छा आहे, अशी मागणी तुकोबाराय करतात. पुढे तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात की तुझे रूप सर्वा ठाई देखे ऐसे प्रेम देई. तुझे रूप म्हणजे तुझं जे काही वास्तव स्वरूप आहे, सर्व व्यापक असणारं, देशकाल वस्तू परिच्छेद रहित, स्वगत सजाती विजाती भेदरहित असं जे तुझं स्वरूप आहे ते सर्वा ठाई देखे, ते सर्वत्र आहे, सर्व ठिकाणी आहे, त्याला कोणताही परिच्छेद नाही. अशा प्रकारचं माझी दृष्टी असावी किंवा हे माझं मागणं आहे. तुझे रूप सर्वा ठाई देखे ऐसे प्रेम दे, अशा प्रकारचं प्रेम माझ्या अंतःकरणामध्ये तू उदित द्यावं. कारण प्रेम हे तू दिलं तरच प्राप्त होत असतं. प्रेम देवाचे हे देणे, देहभाव जाय जेणे, न धरावे मने शुद्धी देश काळाची. म्हणून तू माझ्या अंतःकरणामध्ये तो प्रेमाचा दिवा प्रज्वलित करावा आणि त्या योगाने मला हे सर्वत्र तुझी ओतप्रोत व्याप्ती आहे ही अनुभूती मला प्राप्त होईल. ठेवावा हा पायी अनुभव चित्ताचा आणि हा अनुभव चित्ताचा पायी ठेवावा. आणि तुझी सर्वत्र व्याप्ती आहे, सर्व विश्वामध्ये व्यापक आहे. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी, ही जी काही अनुभूती आहे. मग आता तू सर्वत्र व्यापक आहे, परंतु तू सर्वत्र व्यापक आहे हे ज्ञान कशाने होतं? तर श्रीगुरू जेव्हा महावाक्याचा उपदेश करतात तत्वमसी, त्यावेळेस जो अधिकारी शिष्य आहे तो म्हणतो की अहम ब्रह्मास्मी, असं तो म्हणतो, म्हणजे मी ब्रह्म आहे असं तो म्हणतो. मग मी ब्रह्म आहे म्हणजे असं हे जे काही ज्ञान आहे ते वृत्त्यात्मक ज्ञान आहे किंवा ते प्रमारूप असं ज्ञान आहे. मग हा जो काही अनुभव आहे, वृत्त्यात्मक असणारा जो अनुभव आहे, मी ब्रह्म आहे ही जी काही वृत्ती आहे, हाच अनुभव चित्ताचा पायी ठेवावा. म्हणजे चित्तामध्ये झालेला हा जो काही अनुभव आहे तो पायी म्हणजे आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी ठेवावा. म्हणजे ती वृत्तीसुद्धा तिथं राहू नये, वृत्तीसुद्धा निवृत्त व्हावी. कारण वृत्ती जर राहिली तर मग परिपूर्ण अशी स्थिती प्राप्त होत नाही. म्हणजे वृत्तीची सुद्धा निवृत्ती व्हावी लागते. सहजमी आंधळागा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्ती झाली, जन न दिसे तेथे. म्हणजे जी काही अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती आहे, हा वृत्ती हाच अनुभव आहे, तो सुद्धा निवृत्त व्हावा. कारण तुकोबाराय दुसऱ्या अभंगामध्ये म्हणतात की तुका म्हणे नये जाणीव अंतरिया थारा आनंदाचा. जेव्हा जाणीव म्हणजे जी काही मी ब्रह्म आहे ही जाणीवसुद्धा निवृत्त होईल, त्यावेळेस खऱ्या अर्थाने तो साधक निरतिशय आनंदाला प्राप्त होतो. म्हणून तुकोबाराय इथं सांगतात की हा चित्ताचा अनुभव पायी ठेवावा, आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी त्यालाही विलीन करून टाकावं, त्याचीही निवृत्ती व्हावी. पुढे म्हणतात की जन्म मरणाचा बाध समूळुनी तुटो कंद, लागो हाची छंद हरी गोविंद वाचेसी. जन्म मरणाचा बाध व्हावा, मिथ्यात्व निश्चय अत्यंत व्हावा, ते खोटे ठरावे, ते बाध व्हावा. म्हणजे जन्म आणि मरण ही एक कल्पना आहे. माझ्या अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी जन्मही नाही आणि मरणही नाही, हे दोन्हीही कल्पित आहे, अध्यस्त आहे. आणि अध्यस्त पदार्थ हा काय असतो? अधिष्ठान रूप असते, त्याला स्वतंत्र सत्ता नसते. हा जो काही कार्यरूप असणारा जन्म आणि मरण, देहाला येणारा जन्म आणि देहाला प्राप्त होणारं मरण, याचा बाध होवो. आणि समूळून केवळ वरचीवर कार्याचा बाध व्हावा का? तर कारणाचा सुद्धा नुसता कार्याचा बाध होऊन उपयोग नाही, तर त्या कार्याचं कारण जे अज्ञान आहे, अविद्या आहे, त्या अविद्येची पण निवृत्ती व्हावी. समूळून तुटो कंद, समूळुनी म्हणजे वासनेसह जे काही कंद म्हणजे अविद्यारूपी जो काही मूळ आहे, कांदा आहे, त्याचा काय व्हावा? नाश व्हावा. अर्थात कारणाचा नाश व्हावा आणि कार्याचा काय व्हावा? बाध व्हावा.
ही इच्छा तुकोबराय देवाकडे प्रगट करतात. आणि लागो हाची छंद हरी गोविंद वाचेसी. मग आता जन्ममरणाचा अर्थात कार्याचा बाध झाला, मिथ्यात्मनिश्चय झाला आणि त्या कार्याचं कारण असणारं अज्ञान त्याचाही नाश झाला. मग यानंतर आता तुम्हाला काही उर्वरित काही मागणी मागायची आहे का? तुकोबरा म्हणतात त्यानंतर ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचं आस्वादन मला घडण्यासाठी माझ्या मुखाला त्या परमात्म्याच्या नामाचा छंद लागावा, हरी गोविंद वाचेसी अशा प्रकारचा वाणीला मला छंद लागावा, आवड लागावी. काया पालटे दर्शने अवघे कोंदाटे चैतन्य जीव शिवखंडन होय तरी चिंतिता. मग जेव्हा त्या साधकाला असा अनुभव येतो की सर्वत्र परमात्मा आहे, त्याचा कार्य असणाऱ्या जन्ममरणाचा ठाव राहत नाही, त्याची निवृत्ती होते, अज्ञानाचा मुलासह वासनेसह नष्ट होता, अज्ञान अविद्या निवृत्त होते. मग असा जो काही साधक आहे त्याच्या जीवनामध्ये काय बदल होतो ते 5व्या चरणामध्ये सांगतात. काया दर्शने पालटे, त्याचे जे काही शरीर आहे त्या परमात्म्याच्या दर्शनाने पालटतं, बदल होतो, परिवर्तित होतं आणि कंसात दिलं ब्रह्मरूप होतं. म्हणजे काया ही ब्रह्मरूप होते, काया त्या परमात्म्याच्या दर्शनाने पालटते. दर्शन म्हणजे त्रिपुटीच्या माध्यमातून होणारं दर्शन त्याने पालटते असं नाही, तर खरं दर्शन कोणतं आहे तर तो परमात्मा मी आहे अशा रूपाने अभिन्न रूपाने त्या परमात्म्याचा साक्षात्कार होणं हे खरं त्याचं काय आहे, दर्शन आहे. किंवा ज्ञानोबराय सांगतात की तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहते पाहणे दुरी सारोनिया. म्हणजे त्या परमात्म्याचं खरं दर्शन आहे, तो परमात्मा माझ्याहून वेगळा नसून अभिन्न आहे, तो आणि मी एकच आहे, हे खरं त्याचं दर्शन आहे. आणि ह्या दर्शनाने काया पालटे, कायामध्ये बदल होतो म्हणजे जर समजा तो काळा रंग असेल तर तो गोरा होतो असा नाही, तर काया पालटे म्हणजे काया ही त्याची ब्रह्मरूप होते, काया ही आद्यस्थ ठरते. आणि म्हणजे त्या शरीराविषयी त्याचा अज्ञान कालामध्ये सत्यत्व बुद्धी होते आणि त्याला जेव्हा हे ज्ञान होतं त्यावेळेस त्या देहाविषयी सत्यत्व बुद्धी काय होते, मावळून जाते, निवृत्त होते. आणि देह मिथ्या आहे आणि देहसंबंधी किंवा बेष्टी असणारा देह मिथ्या आहे आणि समष्टी असणारं जगत हे सर्व काही मिथ्या आहे. आदौ ब्रह्माहमस्मी इति उदिते पश्चात सर्वं खल्विदं ब्रह्म. म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये प्रथम मी ब्रह्म आहे ही वृत्ती उत्पन्न झाल्यानंतर ती वृत्ती वेष्टी देहाचा बाध करते आणि पश्चात सर्वं खल्विदं ब्रह्म म्हणजे सर्वं नास्ति केवळ ब्रह्म एव अस्ति, सर्व नाही केवळ ब्रह्मच आहे म्हणजे समष्टीचाही बाध होऊन जातो आणि केवळ म्हणजे सर्व वेष्टी समष्टी प्रपंचाचा व्यतिरेक झाल्यानंतर केवळ ब्रह्माचंच त्याला अन्वय रूपाने व्याप्ती त्या व्याप्तीचा त्याला अनुभव येत असतो. हेच त्या 5व्या चरणातून महाराज सांगतात. काया पालटे दर्शने म्हणजे ही काया त्याला सत्य न वाटता देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा बुजगावणे चोरा रक्षणसे भासते. किंवा हा खोटा ऐसा संसार, हा सर्व संसार खोटा आहे. किंवा ज्ञानोबा सांगतात जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ, म्हणजे स्वप्नातलं मृगजळ आहे असा हा प्रपंच आहे वेष्टी समष्टी. म्हणून काया पालटे दर्शने अवघे कोंदाटे चैतन्य, आणि सर्वत्र चैतन्य कोंदाटे म्हणजे ओतप्रोत चैतन्यच भरून राहतं त्याच्या दृष्टीने. म्हणजे सर्वत्र चैतन्य आहे म्हणजे माझ्या अंतकरणाचं अधिष्ठान जे कुटस्थ चैतन्य आहे ते, आणि बाहेर असणारं जे काही म्हणजे देहाच्या सापेक्ष त्याला बाहेर मानायचं, त्याला बाहेर आणि आत हे सुद्धा म्हणता येत नाही. मग असं जे काही ब्रह्म आहे, ब्रह्म आणि कुटस्थ चैतन्य दोन्ही एकच आहे. कुटस्थ चैतन्य ब्रह्म आहे आणि ब्रह्म चैतन्यच कुटस्थ आहे. आणि ते कुटस्थ चैतन्य म्हणजे आपल्याहून भिन्न नाही, ते कुटस्थ चैतन्य म्हणजे मी आत्मा आहे, मी आणि ब्रह्म वेगळं नाही, आम्ही दोघे एकच आहोत. अवघे कोंदाटे चैतन्य म्हणजे सर्वत्र चैतन्य ओतप्रोत भरलेला आहे. अशा प्रकारच्या अनुभूतीने तो साधक संपन्न होतो. अवघे कोंदाटे चैतन्य आणि जीव शिव खंडन होय. जीव आणि शिव यांचं खंडन म्हणजे नाश होतो म्हणजे काय, जीव आणि शिव यांच्यामध्ये जो काही तात्विक भेद आहे म्हणजे अज्ञान कालामध्ये जीव आणि शिव हे सत्य आहे, अशा प्रकारचा जो सत्यत्व जे काही भ्रम आहे, तात्विक जो काही भेद आहे त्यांच्या ठिकाणी आणि तो भेद सत्य आहे, त्या भेदाचं देखील काय होतं, खंडन होतं. म्हणजे त्या जीवाची उपाधी अंतःकरण किंवा अविद्या आहे, शिवाची उपाधी माया आहे
आहे. अर्थात ही जी काही उपाधी आहे त्या उपाधीचं काय होतो, बाध होऊन जातो आणि जीव शिव खंडन होय. जीव आणि शिव यांच्यातील जो काही तात्विक भेद आहे किंवा जो भेद सत्य भेद वाटतो त्या भेदाची काय होते, निवृत्ती होते, त्या भेदाची निवृत्ती होते. किंवा इथं जीव शिवखंडन, जीव आणि शिव यांच्या भेदाची निवृत्ती होते. उपलक्षणाने आपल्या जे काही विचारसागराच्या तिसऱ्या तरंगामध्ये पंचभेद सांगितलेले आहे. जीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, जीव जडाचा भेद, ईश्वर जडाचा भेद आणि जड जडाचा भेद या पाचही भेदाची काय होते, निवृत्ती होऊन जाते. जीव शिवखंडन होय तरे चिंतिता तरे. त्या आणि आता केवळ अशा प्रकारे त्या म्हणजे जीवशिवाचं खंडन म्हणजे भेदाची निवृत्ती होते. पण हे कशाने होतं, चिंतिता म्हणजे त्या परमात्म्याचं केवळ असं श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन अशा अंतरंग साधनांचं अनुष्ठान केलं असं चिंतिता तरे त्याचा उद्धार होतो. तरे म्हणजे त्याला ज्ञान होतं, उद्धार होतो म्हणजे काय, तर ह्या भेदाचं काय होतं, खंडन होतं, भेदाची निवृत्ती होते. तुका म्हणे याची भावे आम्ही धालो तुझ्या नावे, सुखे होत जन्मे भलते याती भलतैसी. शेवटच्या चरणात महाराज म्हणतात की तुका म्हणे याची भावे म्हणजे काय, तर पाठीमागे सांगितलं की याची भावे म्हणजे सर्वत्र परमात्मा आहे, चैतन्य सर्वत्र भरलेलं आहे किंवा काया हे ब्रह्मरूप होऊन जाते. आणि अशा प्रकारचं परमात्म्याचं श्रवण मनन इत्यादी जे काही अंतरंग साधनांचं अनुष्ठान केलं की भेदाची निवृत्ती होते. मग अशा प्रकारे जे काही श्रवणादी अंतरंग साधनांचं अनुष्ठान करून आमच्या ठिकाणी असणारा जो काही भेद आहे, द्वैत आहे, त्याची निवृत्ती होते. आणि याच अशा प्रकारे म्हणजे ह्या भेदाचा निराश होण्यासाठी आम्ही जे काही चिंतन केलं, त्याचं श्रवणादी अंतरंग साधनांचं अनुष्ठान केलं आणि याची भावे अर्थात तो परमात्मा सर्वत्र व्याप्त आहे अशा प्रकारची जी काही भावना आहे त्याने आम्ही धालो म्हणजे आम्ही परिपूर्ण झालो, तृप्त झालो. भावे म्हणजे जे काही त्या परमात्म्याचं निधिध्यासन केलं, आत्माकार वृत्तीचा अखंड प्रवाह, अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार वृत्तीचा अखंड प्रवाह अशा प्रकारे जे अंतरंग साधन निधिध्यासन त्याचा अनुष्ठान करून आम्ही त्याने परिपूर्ण झालो, तृप्त झालो. आणि केवळ मग आता विचाराचं सहाय्य घेतलं, त्यासाठी भगवंताच्या नामाचं काही सहाय्य घेतलं की नाही, तर त्या परमात्म्याच्या नामाचं देखील आम्ही सहाय्य घेतलं. कारण निर्गुणाची भेटी आलो सगुणासंगे, तव झालो प्रसंगे गुणातीत. आम्ही गुणातीत झालो, पण कसं, निर्गुणाची भेटी आलो सगुणासंगे, सगुणाच्या संगतीत म्हणजे त्या परमात्म्याची सगुण साकार परमात्म्याची अनन्य भक्ती केली. आणि त्या योगाने आम्ही ह्या तुझ्या व्यापक अशा स्वरूपाला प्राप्त झालो, परिपूर्ण झालो म्हणजे तृप्त झालो. तुझ्या नावे धालो, याची भावे आम्ही धालो तुझ्या नावे म्हणजे आम्ही तृप्त झालो, परंतु आम्ही सहाय्य मात्र तुझ्या नामाचं घेतलं. भगवंताच्या नामाचा आश्रय घेऊन अंतकरणातील मल नावाचा दोष निवृत्त केला, विक्षेप दोषाची निवृत्ती केली. आणि तो परमात्मा जेव्हा आम्हाला प्रसन्न झाला तुझ्या नामाचं अनुष्ठान केल्यामुळे, त्या परमात्म्याने आम्हाला अंतकरणात ज्ञानाचा उदय करून अज्ञानाचा नाश केला, अज्ञान कार्याचा बाध केला. अशा प्रकारे ही संगती लावावी. तुका म्हणे याची भावे आम्ही धालो तुझ्या नावे, सुखे होत जन्मे भलते याती भलतैसी. मग आता तृप्त झालो, आता तृप्ती झाल्यानंतर पुढं काही मागायची किंवा काही म्हणजे परिपूर्ण आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा, तृष्णेचे काही कर्तव्य शिल्लक राहिलं नाही. मग आता परिपूर्ण अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर मग सुखे होत जन्मे, मग खुशाल आम्हाला कोणत्याही प्रकारचे जन्म प्राप्त हो. भलते याती भलतैसी म्हणजे कोणत्याही जातीमध्ये कोणत्याही प्रकारचे जन्म आम्हाला प्राप्त झाले तरी पण आम्हाला त्याची काही चिंता नाही. वास्तविक पाहिलं तर जो युंजान योगी आहे तो जरी म्हटला म्हणजे तो परिपूर्ण अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर तो म्हणू शकतो असं मला सुखाने कोणत्याही प्रकारचे जन्म प्राप्त हो, परंतु त्याला मात्र पुन्हा जन्म प्राप्त होत नाही. कारण पंचदशीमध्ये श्लोक आहे की देहात्मज्ञानवज्ञानम देहात्मज्ञानबाधकम आत्मन्येव भवेद यस्य
सनेच्छन्नपि मुच्यते. म्हणजे अज्ञानी पुरुषाला देह मी आहे असं भ्रमात्मक अपरोक्ष ज्ञान अपरोक्ष भ्रम असतो, आणि जेव्हा त्या अज्ञानी पुरुषाला त्या भ्रमात्मक असणारं अपरोक्ष भ्रमाचं निवर्तक मी ब्रह्म आहे असं अपरोक्ष ज्ञान होतं, तेव्हा त्या अपरोक्ष भ्रमाची निवृत्ती होते. आणि त्यावेळेस त्याला मी ब्रह्म आहे निस्संदेह जेव्हा ज्ञान होतं, त्यावेळेस तिथं सांगतात की सनिच्छन्नपी मुच्यते. मग आता त्याने जरी म्हटलं की मी मुक्त होणार नाही, आता मला पुन्हा जन्म घ्यायचा आहे, अशी जरी त्याने इच्छा केली तरी पण त्याला जन्म घ्यावा लागत नाही किंवा त्याला जन्माला येता येत नाही. कारण जन्माची सामुग्री, जन्माला येण्याची सामुग्री काम कर्म अविद्या ही मात्र शिल्लक राहिली नाही, म्हणून त्याला जन्माला येता येत नाही. म्हणू शकतो पण जन्माला येता येत नाही. सुखे होत जन्मे भलती याती भलतैसी. मग कोण जन्माला येऊ शकतो, तर जो युक्त योगी आहे तो असं म्हणू शकतो, आणि त्या रूपाने तो कोणत्याही जातीमध्ये कोणत्याही प्रकारचा तो जन्म तो धारण करू शकतो. सुखे होत जन्मे भलते याती भलतैसी, किंवा सुखे होत जन्मे भलते याती भलतैसी म्हणजे इथं तत्त्वज्ञानाचं काय दार्ढ्य सांगितलेलं आहे. म्हणजे एकदा तत्त्वज्ञान झाल्यानंतर कोणत्याही जातीमध्ये जन्माला आला किंवा कोणत्याही प्रकारचा जन्म प्राप्त झाला तरी पण त्याला काही त्याचा दुःख होत नाही. तो काय असतं, त्याला बोध असल्यामुळे तो देह आणि देहाला मी म्हणत नसल्यामुळे देहाच्या संबंधी असणारे जे काही दुःख आहे ते दुःख माझी नाही, आणि तो दुःखापासून पूर्णपणे निर्लिप्त असतो. त्याला त्या दुःखाची किंवा मेरूपासनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटी जो परी भारी चित्त न दाटे. म्हणजे त्याच्या चित्तावर कोणत्याही प्रकारचा दुःखाचा परिणाम होत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात की आम्ही तुझ्या स्वरूपाचा यथार्थ बोध झाल्याने तृप्त झालो आणि त्याला सहाय्य तुझ्या नामाचं घेतलं. मग आता यानंतर कोणताही जन्म येऊ मना येईल तो जन्म देई, भलते कुळी भलते ठाई, ते मी साकडे घालीत नाही तुझी आणगा विठोबा. नाटाच्या अभंगामध्ये म्हणतात. म्हणून इथं तुकोबाराय म्हणतात की सुखे होत जन्मे भलते याती भलतैसी. त्यानंतर पुढच्या अभंगामध्ये महाराज म्हणतात की मौन का धरिले विश्वाच्या जीवना, उत्तर वचना देई माझ्या, तू माझे संचित तूची पूर्वपुण्य, तू माझे प्राचीन पांडुरंगा, तू माझे सत्कर्म तू माझा स्वधर्म, तूची नित्यनेम नारायणा, कृपावचनाची वाट पाहतसे करुणा वोरसे बोला काही, तुका म्हणे प्रेमळाच्या प्रियोत्तमा, बोला सर्वोत्तमा मज सवे. तुकोबाराय या अभंगातून सांगता म्हणजे भगवंताशी संभाषण करतात, भगवंताशी बोलतात, परंतु भगवान मात्र तुकोबारायांशी बोलत नाही. त्यावेळेस तुकोबाराय त्या परमात्म्याला म्हणतात की हे परमात्मन माझ्याशी तू मौन का धरला आहे, मौन का धरिले विश्वाच्या जीवना. हे विश्वाच्या जीवना मौन का धरिले, विश्वाच्या जीवना हे संबोधन आहे. आणि त्या परमात्म्याला सर्व विश्वाचं जीवन म्हणजे विश्वाचं अधिष्ठान परमात्मा आहे. म्हणून तुकोबाराय त्या परमात्म्याला म्हणतात विश्वाचं जीवन, संपूर्ण विश्वाचा जिव्हाळा ओलावा किंवा अधिष्ठान रूपाने केवळ परमात्माच आहेत, म्हणून त्याला विश्वाचे जीवन असं म्हणतात. आणि तू मौन का धरिले, तू मौन का धरला आहे, तू माझ्याशी का बोलत नाही. कालच आपल्याला नाटाचा अभंग गेला की न बोलसी तीही कळले देवा, लाजसी आपुलिया नावा, तुझं मी घालीत नाही गोवा, भीड केशवा कासयाची. हे परमात्मन मी तुला कोणत्याही प्रकारची भीड किंवा तुझ्याकडे काहीही मागणार नाही, तू फक्त माझ्याशी 2 शब्द बोल, अशी तुकोबाराय देवाकडे इच्छा करतात. आणि उतरी आपुला हा भार मजशी बोलोनी उत्तर, माझ्याशी बोलून तुझं काय भार आहे तू निवृत्त कर आणि माझ्याशी मात्र तू बोलावं, अशी तुकोबाराय देवाकडे इच्छा करतात. मौन का धरिले विश्वाच्या जीवना, हे परमात्मन तू मौन का धारण केलं, माझ्याशी बोलत का नाही. उत्तर वचना देई माझ्या वचना उत्तर देई, म्हणजे माझे जे काही वचन आहे शब्द आहे त्याला काय तू उत्तर दे. म्हणजे वचनात्मक असणारे जे काही शब्द आहे किंवा प्रश्न आहे त्या प्रश्नाला मात्र तू उत्तर दिलं पाहिजे. मी बोलल्यानंतर त्याला काहीतरी उत्तर तू द्यावं, अशी अपेक्षा तुकोबाराय देवाकडे करतात. आणि कदाचित देव म्हटले असावे किंवा तुकोबाराय पुढे म्हणतात की तू माझे संचित तूची पूर्वपुण्य, तू माझे प्राचीन पांडुरंगा. हे परमात्मा तू माझ्याशी का बोलावं, कारण आता माझा जो काही विषय आहे तू केवळ तू माझ्या अंतःकरण वृत्तीचा विषय तूच झालेला आहे. तूची माझे संचित म्हणजे माझं जे काही संचित आहे ते सर्व काय आहे तूच आहे. माझं पूर्वपुण्यसुद्धा काय तूच आहे. आणि
तू माझे प्राचीन, म्हणजे माझं जे काही प्राचीन म्हणजे दैव आहे, नशीब आहे, प्रारब्ध, ते सर्व काही तूच आहे. म्हणजे आता माझ्या अंतःकरण वृत्तीचा विषय दुसरा काहीही नसून सर्व काही तूच आहे. तूच माझा आश्रय आहे. तू माझे सत्कर्म, तू माझा स्वधर्म, तूची नित्यनेम नारायण. हे नारायणा, तू माझे सत्कर्म, सत्कर्म देखील काय आहे? तूच आहे. स्वधर्म देखील तूच आहे. आणि माझा जो काही नित्यनेम आहे सर्व काही तूच आहे. सत्कर्म म्हणजे माझ्या शरीराकडून जे काही सत्कर्म घडतं, कर्म घडतं, ते सर्व सत्कर्म. आणि केवळ म्हणजे सर्व देहाकडून तुका म्हणे माझा सकळ देहभाव, किंवा घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, सर्व इंद्रियांचा, सर्व माझ्या अंतःकरण वृत्तींचा विषय केवळ तूच झालेला आहे. तू माझे सत्कर्म, तू माझा स्वधर्म. माझा स्वधर्म देखील काय आहे? स्वधर्म तूच आहे. म्हणजे आता मी सर्व काही सर्वस्वी आश्रय तुझाच घेतलेला आहे. म्हणजे तू माझा स्वधर्म, तूची नित्यनेम नारायण. मला आता वेगळा नित्यनेम करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे अखंड माझ्या वृत्तीचा विषय तूच असल्यामुळे नित्यनेमसुद्धा तूच झालेला आहे. आणि कृपावचनाची वाट पाहत असे करुणी ओरसे बोला काही. हे परमात्मन, मी फक्त तुझ्या कृपावचनाची वाट पाहत असे. कृपेचं वचन तू बोलावं अशा प्रकारची वाट मी प्रतीक्षा करतो, वाट पाहतो. करुणा ओरसे बोला काही. करुणा पूर्ण किंवा करुणेने, ओरसे म्हणजे प्रेमाने माझ्याशी आपण काही बोलावं. तुका म्हणे प्रेमळाच्या प्रियोत्तमा, बोला सर्वोत्तमा मज सवे. तुकोबाराय म्हणतात की हे प्रेमळाच्या प्रियोत्तमा, म्हणजे अत्यंत प्रेमळ, प्रेमळांचाही प्रियोत्तम असणारा हा परमात्मा, किंवा प्रियोत्तम शब्दाचा अर्थ अत्यंत आवडता, किंवा जे काही प्रिय आहे त्या प्रियामध्ये तू सर्वात उत्तम म्हणजे तू आहे. किंवा उत्तम पुरुष, क्षर आणि अक्षर याच्याही पलीकडे असणारा उत्तम पुरुष तू आहे. किंवा जेवढे काही जे प्रिय विषय म्हणून या जगामध्ये आहे त्या सर्वांमध्ये उत्तम तूच आहे खऱ्या अर्थाने. प्रियोत्तमा किंवा परमप्रेमास्पद, परमप्रेमाचा विषय कोण आहे? खऱ्या अर्थाने तूच आहे. प्रेमळाच्या प्रियोत्तमा मज सवे, सर्वोत्तमा मज सवे बोला. आणि सर्वामध्ये तुम्ही उत्तम आहे, उत्तम पुरुष आहात. मज सवे बोला, माझ्यासमोर माझ्यासोबत आपण बोलावं. म्हणून या अभंगातून जगद्गुरू तुकोबाराय एकच अपेक्षा करतात की हे भगवंता, माझ्यासोबत आपण बोलावं, अशा प्रकारची इच्छा तुकोबाराय देवाकडे प्रगट करतात. त्यानंतर पुढच्या अभंगामध्ये सुद्धा त्या देवाने माझ्याशी बोलावं. आता मी मात्र तुझ्याशी बोलल्याशिवाय राहणार नाही, किंवा तुझी काही भीड ठेवणार नाही. हेच त्या पुढच्या अभंगातून महाराज म्हणतात, काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजविले, नभे जगी कोणी मुकियाचा जाण, सार्थक लाजवून नभे हित, आले ते उत्तर बोलो स्वामी सवे, धीट नीट जीवे होऊन या. तुका म्हणे मना समर्थासी गाठी, घालावी हे मांडी थापटोनी. काय करू आता धरून या भीड, भीड धरून या आता काय करू. म्हणजे तुझी जी काही भीड आहे, भीड शब्दाचा अर्थ मर्यादा किंवा लाज किंवा भीती अंतःकरणामध्ये धारण करून काय करू मी. तुका म्हणे भीड खोटी, लाभ विचाराचे पोटी. म्हणजे जी काही भीड आहे ती खोटी आहे. म्हणजे तू माझ्याशी बोलत नाही, मग मी सुद्धा तुझी भीड धरून काही बोलू नये असं मात्र नाही. काय करू आता धरून या भीड, तुझी भीड धरून काय करू. निशंक हे तोंड वाजविले, निशंक म्हणजे निर्भयपणे, निर्धास्तपणे, कोणत्याही प्रकारची अंतःकरणात भीतीनं धारण न करता मी तोंड वाजविले. तोंड वाजविणे हा वाक्प्रचार आहे. याचा अर्थ म्हणजे एकसारखे बोलणे, भांडण करणे किंवा वटवट करणे. म्हणजे मी एकसारखी निर्धास्तपणे अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारची भीती आता भीड धारण न करता, भय धारण न करता तोंड वाजविले. म्हणजे मी एकसारखे तुझ्याशी बोलतो, वटवट करतो. तू जरी बोलत नसला तर मी मात्र बोलतो. नभे जगी कोणी मुकियाचा जाण, सार्थक लाजून नभे हित. त्यासाठी तुकोबाराय एक व्यवहारातील एक नियम सांगतात की जगी मुकियाचा कोणी नव्हे जाण. जगामध्ये मुकियाचा कोणी नव्हे, जो कोणी बोलत नसेल त्याचा मात्र कोणी नाही. म्हणजे व्यावहारिक लौकिक नियम तुकोबाराय सांगतात की जो कोणी बोलत नसेल व्यवहारात त्याचा मात्र कोणीही नाही असं जाणावं. आणि सार्थक लाजोन नव्हे हित, लाजोन सार्थक हित नव्हे. म्हणजे जर मनुष्य जर
लाजला तर त्याचं सार्थकही होऊ शकत नाही, त्याचं हित म्हणजे कल्याणही होऊ शकत नाही, त्याची सफलता किंवा कृतार्थत्व होऊ शकत नाही. जर समजा मी तुमच्याशी बोलण्यासाठी लज्जा धारण केली, लाजलो, तर माझं हित मात्र मला कळणार नाही किंवा तुम्ही देऊ शकत नाही. कारण तुम्हालाही अपेक्षा असते की ह्या भक्ताने माझ्याशी थोडं तरी बोलावं आणि बोलल्यानंतर मग तुम्ही माझ्याशी बोलाल. म्हणून तुकोबाराय म्हणतात की मी जर तुझ्याशी बोलण्याविषयी लज्जा धारण केली तर माझं हित होणार नाही आणि सार्थक म्हणजे कृतकृत्यता किंवा सफलता माझ्या जीवनाला प्राप्त होणार नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात की मी लाजून लज्जा धारण करून मला माझं कोणतंही हित होणार नाही. लज्जा कोणती धारण करावी की तर जे काही पुन्हा पुन्हा जन्माला औट हातपणे शव होऊनी जिणे उपजो उपजो मरणे नावा नावा, म्हणजे हा औट हातपणे 3.5 हाताचा देह प्राप्त झालेला आहे आणि पुन्हा पुन्हा जन्माला येऊन मरणं ही लज्जा अंतकरणामध्ये धारण करावी. हिची ह्या पुन्हा पुन्हा जन्माला अर्थात संसाराला प्राप्त होणं ही जी काही लज्जा आहे ती असावी, परंतु परमात्म्याशी बोलण्याविषयी ती मात्र लज्जा नसावी. म्हणून सार्थक लाजून नभे हित आले ते उत्तर बोलो स्वामी सवे धीट नीट जीवे होऊन या. आता मात्र मी तुझ्याशी बोलल्याशिवाय राहणार नाही. धीट होऊन अर्थात धाडसी होऊन जीवे धीट होऊन या. आले उत्तर आले ते स्वामी सवे नीट बोलो, म्हणजे जीवे धीट होऊन या. म्हणजे आता मी मनापासून किंवा जीवे धीट होऊन या म्हणजे मनापासून धाडसी होऊन अंतःकरणामध्ये धैर्य धारण करून आता स्वामीसोबत मी मात्र जे काही माझ्या मुखात उत्तर येईल, वचन येईल ते मात्र नीट म्हणजे कोणत्याही प्रकारची भीड न धरता मी बोलेल, अशा प्रकारे तुकोबाराय बोलतात. नंतर पुढे म्हणतात की तुका म्हणे मना समर्थासी गाठी घालावी हे मांडी थापटोनी. हे मना समर्थासी मांडी थापटोनी समर्थासी गाठी घालावी. तुकोबाराय आपल्या मनाला म्हणतात की हे मना तू काय करावं, म्हणजे व्यवहारातीलच नियम सांगतात की मांडी थापटोनी, म्हणजे मांडी थापटणे म्हणजे हाही वाक्प्रचार आहे. लढाई इत्यादीसाठी सज्ज होऊन उभे राहणे म्हणजे तत्पर होणे. मांडी थापटोनी समर्थासी गाठी घाले. एखादा समर्थ श्रीमंत मोठा मनुष्य असेल तर त्याची गाठी घालावी हाही वाक्प्रचार आहे. तर त्याचा सामना करावा, त्याच्याशी झुंज करावी, चढाई करावी किंवा त्याच्या समोरासमोर जावं. कशासाठी तर त्याच्यावर त्याचा पराजय करण्यासाठी तत्पर होऊन त्याच्याशी सामना करावा. असं म्हणतात की तुका म्हणे मना समर्थासी गाठी घालावी. म्हणजे या अभंगातून तुकोबाराय आपल्या मनाशी संवाद करतात की हे मना आता त्या परमात्मेविषयी भीड धरू नये, बोलण्याविषयी म्हणजे बोललं पाहिजे. म्हणून आता मी भीड न धरता त्या तत्पर होऊन त्या परमात्म्याशी बोलण्यासाठी प्रवृत्त होतो. त्यानंतर पुढच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की भ्रतारासी भार्या बोले गुज गोष्टी मज ऐसी कष्टी नाही दुजी अखंड तुमचे धंद्यावरी मन माझे तो हेळन करीती सर्व जोडी तसा तुम्ही खाती येर चोरे माझी तव पोरे हळहळती तुमची व्याली माझे डाई हो पेटली सदा दुष्ट बोली स्वसवेना दुष्टवृत्ती नंदुली सदा द्वेष करी नांदो मी संसारी कोण्या सुखे भावा दीर काही धड हा न बोले नांदो कोणा खाले कैसी आता माझ्या अंगसंगी तुम्हासी विश्रांती मग धडगती नाही तुमची ठाकते ठुमकते जीव मुठी धरुनी परी तुम्ही अजूनी न धरा लाज वेगळे निघता संसार करीन नाही तरी प्राण देते आता तुका म्हणे झाला कामाचा अंकित सांगे मनोगत तैसा वर्ते. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरू तुकोबाराय एका स्त्रीची जी काही भूमिका आहे, मनोभूमिका, त्याचं चित्रण या अभंगामध्ये रेखाटतात. ही जी काही स्त्री आहे म्हणजे आपली जी काही भारतीय संस्कृती आहे, एकत्र कुटुंब पद्धती, परंतु त्या एकत्र कुटुंब पद्धती मोडकळीस आणणारी जी स्त्री आहे त्या स्त्रीचं चित्रण या अभंगातून तुकोबाराय करतात. भ्रतारासी भार्या बोले गुजगोष्टी. कोणाला आराम करायचा असेल तर तसं ऐकलं तरी चालेल. भ्रतारासी भार्या बोले गुजगोष्टी मजा ऐसी कष्टी नाही दुजी. भ्रतार म्हणजे जो तिचा पती आहे त्या पतीला, भार्या म्हणजे त्याची पत्नी,
गुज गोष्टी बोले रात्रीच्या वेळी एकांतामध्ये ती गुह्य गोष्टी बोलते. काय बोलते तर ते पुढे सांगतात, मज ऐसी दुजी कष्टी नाही, माझ्यासारखी दुसरी कष्टी किंवा दुःखी नाही. म्हणजे मला फार दुःख होतं ह्या संसारामध्ये, ह्या कुटुंबामध्ये. का होतं? कारण तुमचं माझ्यावर काही लक्ष नाही. अखंड तुमचे धंद्यावरी मन, तुमचं उद्योग व्यवसायात मन गुंतलेलं असतं आणि माझे तो हेळण करीती सर्व. आणि माझं तर मात्र हे इतर जे काही घरातील जे काही मंडळी आहे, तुमचा भाऊ असेल, भावाची पत्नी असेल, त्यांची मुलं असेल, तुमची आई, हे सर्व माझं हेळण करतात. हेळण म्हणजे माझी अवहेलना करतात, तिरस्कार करतात, अनादर करतात किंवा ते माझा अपमान करत असतात. जोडी तसा तुम्ही खाती येर चोरे, माझी तव पोरे हळहळती. आणि ती पुढे म्हणते की तुम्ही जोडी तसा, तुम्ही सर्व काही कष्ट करून धनसंपत्ती मिळविता आणि येर चोरे खाते. आणि इतर जे काही चोर मंडळी आहे ती काय फक्त खाण्याचं काम करत असतात, ते मिळवायचं काहीही काम मिळवत नाही, पण फक्त खातात. माझी तव पोरे हळहळती. आणि माझी जी काही मुलं आहे ती मात्र तळमळतात, त्यांना काहीही मिळत नाही, खाण्यासाठी मिळत नाही. आणि इतर जे काही चोर मंडळी आहे त्याचा लाभ घेतात. मग ती चोर मंडळी कोण आहे तर ती सांगते, तुमची व्याली माझी डाई हो पेटली, सदा दुष्ट बोली सोसवेना. तुमची व्याली म्हणजे तुम्हाला जिने जन्म दिला अशी तुमची आई, तुमची व्याली माझे डाई हो पेटली, माझ्या डावावर पेटली. म्हणजे हा पण वाक्प्रचार आहे. म्हणजे माझा ती नेहमी काय करते, द्वेष करते, मला ती बरं पाहत नाही. डाई हो पेटली म्हणजे मला नेहमी ती दुःखच देते तुमची आई. सदा दुष्ट बोली सोसवेना. आणि नेहमी ती मला दुष्ट म्हणजे वाईट अशा प्रकारच्या शब्दांचं उच्चारण करून मला दुःखी करते आणि मला ते सोसवेना, आता मला सहन होत नाही. दुष्टवृत्ती नंदुली सदा द्वेष करी, नांदो मी संसारी कोण्या सुखे. आणि तुमची जी काही बहीण आहे म्हणजे आपल्या पतीची बहीण, तिला नंदुली किंवा ननंद म्हणतात, ती कशी आहे, दुष्टवृत्ती म्हणजे दुष्ट स्वभावाची आहे. अशी जी काय नंदुली आहे नेहमी ती माझा द्वेष करते. नांदो मी संसारी, मी कोण्या सुखे नांदो, या संसारामध्ये, ह्या कुटुंबामध्ये, घरामध्ये मी कशा प्रकारे कोणत्या सुखाने नांदू बरं, कसं राहू, अशी ती त्या पतीला सांगते. आणि पुढे परत म्हणते की भावादीर काही धड हा न बोले, नांदो कोणा खाले कैसी आता. ही जी स्त्री ज्या कुटुंबातील असेल ती स्त्री कदाचित 3 किंवा 3पेक्षा भावांचं ते कुटुंब असावं. म्हणून ती म्हणते की भावा दीर काही धड हा न बोले. म्हणजे जे काही भावा शब्दाचा जो अर्थ आहे इथं आपल्या पतीचा जो मोठा भाऊ आहे त्याला भावा किंवा त्याला भाया असं पण म्हणत असतात. आणि तिचा आपल्या पतीचा लहान भाऊ त्याला दीर म्हणतात. मग जो काही तिचा मोठा भावा म्हणजे भाया आहे किंवा तिचा दीर आहे, ती म्हणते की हे माझ्याशी धड न बोले, म्हणजे माझ्याशी व्यवस्थित बोलत नाही. नांदो कोणा खाली कैसी आता, मग आता कोणाच्या आश्रयाने मी नांदो किंवा ह्या घरामध्ये राहू. माझ्या अंगसंगी तुम्हासी विश्रांती, मग धडगती नाही तुमची. आणि माझ्या अंगसंगी तुम्हाला जर विश्रांती घ्यायची असेल तर माझ्याशिवाय तुम्हाला विश्रांती कुठेही मिळू शकत नाही. मग धडगती नाही तुमची म्हणजे माझ्या अंगसंगानेच तुम्हाला विश्रांती प्राप्त होऊ शकते. आणि जर माझा आश्रय न घेता तुम्ही जर असंच जर चालू ठेवलं तर मग धडगती तुमची नाही, तुमची काही धडगत नाही म्हणजे तुमची चांगली स्थिती राहणार नाही, तुमचं काही बरं राहणार नाही. ठाकते ठुमकते जीव मुठी धरुणी, परी तुम्ही अजूनी न धरा लाज. आणि मी ह्या घरामध्ये राहते, कसे राहते तर जीव मुठी धरुणी, ठाकते ठुमकते म्हणजे माझा जे काही जीव आहे जीव मुठीत धरते म्हणजे हाही वाक्प्रचार आहे. म्हणजे माझं मन मी अत्यंत घट्ट करून किंवा अत्यंत भीतीने या घरामध्ये राहते किंवा अत्यंत तणावाखाली या घरामध्ये मी राहते. ठाकते म्हणजे सजते किंवा ठुमकते म्हणजे आईची डावलात चालते, परंतु मनमोकळेपणाने मला मात्र या घरामध्ये राहता येत नाही. परी तुम्ही अजूनही न धरा लाज, असं असूनही परंतु तुम्ही मात्र लाज तुम्हाला कशी वाटत नाही, मी एवढं मला दुःख होत असताना तुम्ही लाज मात्र धरत नाही. वेगळे निघता संसार करीन,
नाहीतरी प्राण देते आता. मग ती शेवटी सांगते की आता आपण जर ह्या घरातून वेगळं निघालो, विभक्त झालो आणि संसार करीन, वेगळे निघता आपण वेगळं निघून मी संसार करीन, आपल्यासोबत संसार करीन, नाहीतरी प्राण देते आता. नाहीतर जर तुम्ही वेगळे निघाले नाही तर मी प्राण देईल, आत्महत्या करील, अशी ती त्या पतीला भीती दाखवते. मग आता हा जो काय आहे, हा पत्नीने जसं सांगितलं तसं ऐकतो. शेवटी तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे झाला कामाचा अंकित, सांगे मनोगत तैसा वर्ते. हा जो पती आहे, तो पुरुष आहे, कामाचा अंकित झाला. म्हणजे तो त्या कामाच्या अधीन, ती पत्नी जसं सांगेल तसा हा वर्तन करतो, वागतो. कामाच्या अधीन झाल्यामुळे मनोगत सांगे तैसा वर्ते, त्या स्त्रीच्या मनोगताप्रमाणे ती जसं सांगेल तसा हा वर्तन करतो, तसा वागतो. मग आता हा जो काही त्या स्त्रीच्या सांगण्याप्रमाणे वर्तन करतो, मग पुढच्या अभंगामध्ये लगेच ह्या 2 अभंगाचा युग्म आहे. लगेच तो सांगतो की कामाचा अंकित, कांते ते प्रार्थित, तू का हो दुष्टित निरंतर. मग तो म्हणतो की कामाचा अंकित, तुकोबाराय सुरुवातीला सांगतो कामाचा अंकित म्हणजे कामाच्या अंकित ज्याचं जीवन आहे, कामाच्या अधीन ज्याचं जीवन आहे ज्या पुरुषाचं, असा जो काही पुरुष आहे, कांते ते प्रार्थित, आपली जी काही पत्नी आहे प्रार्थित, तिची प्रार्थना करू लागला. प्रार्थना म्हणजे आता तिच्या पूर्ण तो अधीन झाला. आणि तू का हो दुष्टित निरंतर, तू आता इतका अधीन झाला की ती पराकोटीचा अधीन झाला. म्हणजे तो वास्तविक पाहिलं तर पत्नी पतीला का हो अशा प्रकारचे आदरार्थी बोलत असते, पण हा इतका अधीन झाला की तो त्या पत्नीला का हो म्हणू लागला. का हो तू दुष्टित निरंतर. किंवा दुसरा भाव असा की तो पती आपल्या पत्नीची प्रार्थना करू लागला आणि तू निरंतर दुष्टित हो का, म्हणजे तू निरंतर दुष्टित आहे का, हो का, असं आहे का. तर मग आता मी लगेच निर्णय घेतो, काय घेतो, तर मग पुढच्या चरणामध्ये सांगतात. तो त्याच्या मुखातील तुकोबारे अनुवाद करतात. तो काय म्हणतो, माझी मायबापे बंधू हो बहिणी, तुझं करीती शीण त्यागेन मी. माझे जे काही मायबाप आहे जन्मदाते, किंवा माझा भाऊ बहीण, तुझं करीती शीण, तुला शीण म्हणजे तुझा तिटकारा करतात, तुझा ते छळ करतात, मी त्यागीन, एका क्षणाचाही विलंब न लागता मी त्यांचं काय करतो, त्याग करतो. त्यांचे जरी तोंड पाहेन मागुता, तरी मज हत्या घडो तुझी. आणि मागुता त्यांचे जरी तोंड पाहेन, नंतर मग मी जरी त्यांचं तोंड पाहिलं तर मज हत्या घडो, तुझी हत्या घडो, म्हणजे तुला मारल्याचं, तुझ्या हत्येचं पातक मला लागो, अशा प्रकारची शपथ तो वाहतो. सकाळी उठवून वेगळा निघेन, वाहतो तुझी आण निश्चयसी. मग आता हा सर्व विचार झाला, हा कधी रात्रीच्या प्रसंगी विचार झालेला आहे एकांतामध्ये, आणि तिने सांगितलेला आहे. मग तो काय म्हणतो, आता फक्त सूर्योदय होऊ दे, सकाळ होऊ दे, सकाळी उठून वेगळा निघेन, लगेच आपण काय होऊ, विभक्त होऊ, वेगळे होऊ, आणि वाहतो तुझी आण तुझी निश्चयसी, तुझी आण वाहतो निश्चयाने, तुझी शपथ वाहून सांगतो, तुझी शपथ, आपण सकाळी काय होऊ, वेगळंच निघू. वेगळे निघता घडीन दोरे चुडा, तू तव जो माझा जोडा जन्माचा. की मग वेगळं निघून तुला काय काय घेईल मी, ते पुढे 2-3 चरणामध्ये सांगतो. तो वेगळे निघता या संसारातून विभक्त होईल, वेगळा निघेल, तेव्हा दोरे म्हणजे तुला वेगवेगळे जे काही वस्त्र आहे नवनवीन, ते वस्त्र घेईल. चुडा म्हणजे तुला हातामध्ये बांगड्या भरील. आता हा जो काही पती आहे, हा पूर्वीच्या काळातला असल्यामुळे तो म्हणतो की तुला बांगड्या भरील. आताच्या काळात काही कोणी बांगड्या सहसा जास्त घालत नाही, हा पूर्वीच्या काळातला पती असावा म्हणून तो तसं म्हणतो. निघता घडीनं दोरे चुडा, तू तव माझा जोडा जन्माचा. की आणि तू तर माझा जन्माचा जोडा आहे, म्हणून मी तुला जे पाहिजे ते घेऊन देईल. पुन्हा काय घेईल आणखीन, ताईत साखळी गळाची दुलडी, किंवा गळ्याची असा पण पाठ आहे, बाजूबंद जोडी हातसर. ताईत म्हणजे चांदीचा किंवा सोन्याचा जो काय अर्धचंद्रकार किंवा नळकांड्याच्या आकृतीचा जो काही गळ्यामध्ये किंवा दंडात घालण्याचा जो काही अलंकार आहे त्याला ताईत असं म्हणतात. तो सोन्या चांदीचा ताईत तुला करील, किंवा सोन्याची साखळी करील, किंवा आणि गळाची दुलडी, गळाची किंवा गळ्याची दुलडी, गळ्यात घालण्याचा जो काही दुलडी म्हणजे एक अलंकार आहे, किंवा 1-2 पोदरी असणारे जे कंठभूषण आहे, कंठात घालण्याचा अलंकार आहे, तो अलंकार तुला करील. बाजूबंद जोडी हातसर, बाजूबंद म्हणजे दंडामध्ये घालण्याचा अलंकार,
हातसर म्हणजे हातातील दागिना हे सर्व तुला प्राप्त करून देईल. पुन्हा काय करील, वेणीचे जे नग सर्वही करीन. वेणीत घालण्याचे जे काही अलंकार आहे, डोक्यात घालण्याचे अलंकार आहे ते सर्व तुला करीन. नको धरू क्षीण मनी काही, तू मनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख धारण करू नको, तुला सर्व काही मी घेऊन देईल. नेसावया साडी सेलारी चुनडी, तुला नेसण्याकरिता उंची साडी किंवा जो काही उंच असणार उंची शालू, अत्यंत भारी चांगल्या किमतीचा साडी शालू किंवा चुनडी शब्दाचा अर्थ आहे किंवा बारीक ठिपक्यांचे स्त्रियांचे जे एक वस्त्र आहे किंवा जे काही बुटीदार नक्षीदार असणारं जे लुगडं आहे ते तुला घेऊन देईल. अंगीची कांचोळी जाळिया फुले, म्हणजे चुनडी म्हणजे जे काही नक्षीदार लुगडं आहे म्हणजे हे लुगडं घेऊन देईल असं तो म्हणतो. याचा अर्थ हा पुरुष पूर्वीच्या काळातला आहे. अंगीची कांचोळी जाळिया फुले, पुन्हा तुझ्या अंगामध्ये कांचोळी म्हणजे तुला चोळी घेऊन देईल. जाळिया फुले म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची जाळीदार नक्षीची केलेली जी काही जाळ्या लावलेली वेणीमध्ये घालावायची जे काही अनेक प्रकारचे जे काही अलंकार आहे किंवा फुले आहे ती तुला आणून देईल. तुका म्हणे केला रांडेने गाढव, मनासवे धाव घेतलीसे. तुकोबाराय म्हणतात, शेवटी सांगतात की हा जो काय पुरुष आहे रांडेने गाढव केला, त्या रांडेने म्हणजे त्याच्या पत्नीने त्याला गाढव केलं. मनासवे धाव घेतलीसे, तिने जसं सांगेल तसं तो वर्तन करू लागला. मनासवे त्याने धाव घेतली किंवा तिने सांगितल्यानंतर याचंही मन स्वैर झालं त्याप्रमाणे हा वागू लागला. मनासवे धाव घेतलीसे, त्याला गाढव असं म्हटलं. म्हणजे गाढवाला जसं तो त्याचा मालक त्याच्या पाठीवर काय देतो ओझं टाकतो आणि जिकडे येईल तसं ते गाढव जात असतं, तसं पत्नी जसं सांगेल तसं हा वागतो. याचा अर्थ हा काय झाला, गाढवच झाला, तिने त्याला गाढव केलं. त्यानंतर पुढच्या अभंगामध्ये महाराज म्हणतात की उजळीता उजळी दीपकाची वाती, स्वयंभते ज्योती हिऱ्या अंगी, एकी महाकष्टे मिळविले धन, एकासी जतन दैवयोगे, परिमळे कळे चंदनाचे चिन्ह, निवडिते भिन्न गाढवतो. तुका म्हणे जया अंगी नाम ठसा, तो तरे सहसा वंद्य होय. पहिल्या 3 चरणामध्ये दृष्टांत दिलेले आहे आणि 4थ्या चरणामध्ये सिद्धांत सांगितलेला आहे. आपण पहिल्यांदा सिद्धांत पाहू. तुका म्हणे जया अंगी नाम ठसा, तुकोबारे म्हणतात की ज्याच्या अंतकरणामध्ये नामाचा ठसा उमटलेला आहे, म्हणजे जो नेहमी मुखाने नामस्मरण करतो आणि ते नामस्मरण म्हणजे वैखरी वाणीतून जसं परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी ह्या 4 वाणी आहे. मग वैखरी वाणीने घेतो, नंतर हळूहळू ते नाम मध्यमा वाणीमध्ये जातं, नंतर पश्यंती वाणीमध्ये जातं आणि परावाणीमध्ये, असं त्या अंतरंग अतिशय मनपूर्वक तो नामस्मरण करतो. तुका म्हणे जया अंगी नाम ठसा, म्हणजे त्या परावाणीपर्यंत परावाणीने त्या नामाचं उच्चारण करतो. म्हणजे परिपूर्ण त्याच्या अंतकरणात नाम ठसलेलं आहे, बिंबलेलं आहे. मग असा जो काही पुरुष आहे, तुका म्हणे जया अंगी नाम ठसा, नामाचा ठसा उत्पन्न झालेला आहे, प्रतिबिंबित झालेला आहे. तो तरे सहसा वंद्य होय, तो सहसा तरे तो एकदम किंवा त्याचा निश्चित उद्धारच होतो. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची, आणि तो वंद्य होय, तो खऱ्या अर्थाने वंदनीय, सर्वांना नमस्कार करण्यास योग्य असा होतो. हा सिद्धांत सांगितला. त्यासाठी वरती पहिल्या चरणामध्ये, 2ऱ्या आणि 3ऱ्या चरणामध्ये उदाहरण दृष्टांत सांगतात. उजळीता उजळी दीपकाची वाती, स्वयंभते ज्योती हिऱ्या अंगी. दीपकाची वाती उजळीता उजळी, दिव्याची जी काही वात म्हणजे ज्योत आहे ती उजळीता म्हणजे पेटविली असतात, ती उजळे म्हणजे पेटते. स्वयंभते ज्योती हिऱ्या अंगी, परंतु हिऱ्या अंगी ज्योत्ये ज्योती स्वयंभ, पण हिऱ्याला पेटावं लागत नाही. हिऱ्याच्या अंगी जो प्रकाश, ज्योती म्हणजे प्रकाश, स्वयंभ स्वतःसिद्ध प्रकाश असतो, त्याला पेटवावं लागत नाही. पुढचा दृष्टांत आहे, एकी महाकष्टी मिळविले धन. कोणी एका पुरुषाने महाकष्टी अतिशय कष्ट करून धन एकत्र केलं, धन संपादन केलं, आणि एकासी दैवयोगे जतन, आणि एका पुरुषाला मात्र दैवयोगे म्हणजे त्याच्या दैवाने किंवा प्रारब्धाने त्याच्या वडिलोपार्जित जे काही धन आहे त्याला सहजच प्राप्त होत असतं, कष्ट न करता त्याला मिळत असतं. आणि 3रा दृष्टांत आहे, परिमळे कळे चंदनाचे चिन्ह, निवडिते भिन्न गाढवतो. परिमळे म्हणजे हे चंदनाचं झाड आहे, चंदनाचा वृक्ष आहे, हे कशाहून कळतं, परिमळे कळे. परिमळे
त्या सुगंधावरून चंदनाचे चिन्ह कळे. सुगंधावरून चंदनाचं लक्षण किंवा चंदनाचं झाड आहे हे या परिमळ आल्यानंतर ह्या लक्षणाने हे चंदनाचं झाड आहे असं कळतं आणि निवडी ते भिन्न गाढवतो. मग परिमळ आणि चंदन हे परिमळ हा चंदनाला सोडून राहत नाही, सुगंध चंदनाला सोडून राहत नाही. मग असा असूनसुद्धा जो कोणी मनुष्य तो सुगंध आणि चंदन यांच्यामध्ये भेद आहे, निवडी ते निवडी सुगंध आणि चंदन या दोघांमध्ये भेद आहे, अशा प्रकारची निवड जर करीत असेल भिन्नतेने तर तो गाढव आहे असं तुकोबाराय म्हणतात. आता ह्या दृष्टांतावरून आपल्याला सिद्धांत लावता येईल की जसं चंदन आणि सुगंध हा चंदनाला सोडून राहत नाही, दोन्ही एकच आहे, त्यांच्यामध्ये भेद नाही, त्याप्रमाणे जो कोणी मनुष्य आहे तो साधक आहे. जर त्याने भगवंताच्या नामाचं उच्चारण केलं, नामस्मरण केलं तर त्याचा काय होतो, उद्धार होतो. मग एखादा जो काही साधक आहे, काही योगभ्रष्ट असतात आणि काही काय असतात तर प्रथमच मनुष्य जन्म प्राप्त झाला आणि लगेच साधनेला लागला, नामस्मरण करू लागला, पण दोघांमध्ये मात्र फरक असतो. जो योगभ्रष्ट असतो त्याचं तो वेगाने तो परमार्थामध्ये त्याची प्रगती होत असते आणि एकदाच मनुष्य जन्म प्राप्त झाला आणि तो परमार्थाला लागला तर त्याची गती काय असते, कमी असते. मग दोघंही नामस्मरण करतात, परंतु जो योगभ्रष्ट आहे त्याची गती लवकर उचलत्या पावलाने तो पुढे चालत असतो, त्याचा वेग असतो. मग तुकोबाराय म्हणतात की उजळीता उजळे दीपकाची वाती स्वयंमते ज्योती हिऱ्या अंगी. म्हणजे जसं तो जो साधक आहे, प्रयत्न करणारा जो साधक आहे, नामस्मरण करणारा नुकताच, आणि जो योगभ्रष्ट आहे पूर्वीच्या संस्काराने पूर्वीचं पूर्व पुण्य आहे त्याने नामस्मरणामध्ये प्रवृत्त झाला, तर मग त्या दोघांनीही नामस्मरण केलं तर दोघांचाही काय होतो, उद्धारच होतो, यात काही शंका नाही. जसं गीता किंवा ज्ञानेश्वरी आहे, या ज्ञानेश्वरीच्या वाचनाने श्रवणे अर्थे पठने मोक्षुच लाभे. तिचं श्रवण केलं, पठन केलं, वाचन केलं किंवा तिचा अर्थाचं चिंतन केलं तर त्याने काय होतं, सर्वांना मोक्ष हे फल सर्वांना समान प्राप्त होतं. तसा कोणी नुकताच त्या नामाचं स्मरण करू लागला किंवा ज्याच्या अंतरंगात नामस्मरण गेलेलं आहे, प्रतिबिंबित झालेलं आहे, तर दोघांचा काय होतो, उद्धारच होतो. यात कोणत्याही प्रकारचा फलाविषयी मात्र काही भेद नाही, तरतम भाव नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात की उजळीता उजळी दीपकाची वाती स्वयंभते ज्योती हिऱ्या अंगी. म्हणजे हिऱ्याच्या अंगी स्वतःसिद्ध प्रकाश असतो, तसा योगभ्रष्ट पुरुष असतो. तो काय असतो, त्याचा पूर्वीच्या साधनेचं बल असल्यामुळे तो लवकरच आपल्या गंतव्यापर्यंत प्राप्त होतो. परंतु जो नुकताच याच जन्मामध्ये परमार्थाला लागला त्याला थोडं काय करावं लागतं, प्रयत्न करावा लागतो, हळूहळू तो जात असतो, परंतु त्यालाही परमात्मरूपी फल हे प्राप्तच होत असतं. म्हणजे शेवटी तुकोबाराय तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात की जसा चंदन आणि सुगंध यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही आणि भेद पाहत असेल तर तो गाढव आहे, त्याप्रमाणे एखादा योगभ्रष्ट आहे तो वेगाने साधना करू लागला, नामस्मरण करू लागला, त्याला परमात्मा दर्शन होईल आणि नुकताच हाता लागलेला आहे त्याला मात्र होणार नाही, असा मात्र भेद करता येणार नाही. दोघांनाही एकच त्या नामाचं फल प्राप्त होत असतं. म्हणजे तो वंदनीय किंवा परमात्मा दर्शनाचा लाभ हा दोघांनाही होतच असतो, असा हा भाव असावा. त्यानंतर पुढच्या अभंगामध्ये महाराज म्हणतात 16 तो झाला अंगीकार देवी केला, येर करीती भोजन पोट पोसावया दुर्जन, चुकला हा भार तयाचीच येर झार, तुका म्हणे दास झाला तया नाही नास. अंगीकार देवे केला तो 16 झाला. ज्याचा अंगीकार स्वीकार देवाने केला तो खऱ्या अर्थाने पवित्र झाला, तोच पवित्र होतो की ज्याचा अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्यतेही तेने वंद्य केली. म्हणजे देवाने अंगीकार केला की निंदनीय पुरुषसुद्धा वंदनीय होतो, पवित्र होतो. आणि त्यांच्या व्यतिरिक्त असणारे जे काही पुरुष आहे ज्यांचा देवाने अंगीकार केला नाही ते पवित्रही होत नसतं. ते कसे असतात, त्यांचं जीवन कसं असतं, येर करीती भोजन पोट पोसावया दुर्जन. येर दुर्जन पोट पोसावया भोजन करीती. इतर जे काही दुर्जन आहे, दुष्ट लोक आहे, ते केवळ आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठीच भोजन करत असतात, ते मात्र पवित्र नसतात. चुकला हा भार तयाचीच येर झार, तयाचीच येर झार हा भार चुकला.
आता असा जो काही म्हणजे पहिल्या चरणामध्ये सांगितलेला जो पवित्र पुरुष आहे, 16 झालेला जो पुरुष आहे, ज्याचा देवाने अंगीकार केलेला आहे, त्याचं जीवन कसं आहे, तर तयाचीच येरझार म्हणजे त्याची जन्माला येणं आणि मरणं ही जी काही येरझार आहे ही नष्ट झाली. पुन्हा हा जो काही भार आहे, स्त्री पुत्र इत्यादी जो काही ममत्व किंवा मम अध्यासाचे विषय असणारे जे स्त्री पुत्राधिक आहे, हा जो काही भार आहे संसाराचा भार, तो सुद्धा त्याचा चुकला, निवृत्त झाला, ज्याचा देवाने अंगीकार केलेल्या अशा पुरुषाचा. आणि तो पुरुष पुन्हा खऱ्या अर्थाने काय, तुका म्हणे दास झाला तया नाही नास. मग असा जो काही पुरुष आहे, देवाचा ज्याने अंगीकार केला किंवा देवाचा पहिल्यांदा त्याने दास म्हणून घेतलं, मी परमात्म्याचा दास आहे, देव माझा आणि नंतर मी देवाचा, मग असा जो काही भगवंताचा दास झाला तया नाही नास. असा जो काही पुरुष आहे त्याला नाश नाही. नाश नाही म्हणजे तो आत्मरूपाने काय झाला, आता अविनाशी झाला देहाने. आता हा जो काही त्याचा हा शेवटचा जन्म, अर्थात किंबहुना जो यापरी जन्मेची जन्मनिवारी मरणे मृत्यू मारी, आपण उरे म्हणजे आपण तो आत्मरूपाने तो राहतो. मरण माझे मरुनी गेली मज केली अमर, किंवा आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. आता माझा जन्मही नाही आणि माझं मरणही नाही, माझा नाश नाही. तुका म्हणे दास झाला तया नाही नाश, त्याला आता नाश नाही. पुन्हा जन्म झाला तर काय होतो, नाश होतो, परंतु त्याचा हा शेवटचा जन्म असल्यामुळे आता त्याला पुन्हा जन्मच नाही, तर मरण्याचा काही प्रश्न आहे का, जन्मही नाही आणि मरणही नाही. त्यानंतर पुढच्या अभंगामध्ये महाराज म्हणतात की आजी शिवला मांग माझे विटाळले अंग, आज माझ्या अंगाला मांग हा जो काही पुरुष आहे, जातीचा पुरुष आहे, त्याने स्पर्श केला, त्यामुळे माझे विटाळले अंग, किंवा मांग म्हणजे क्रोधाला सुद्धा मांग असं म्हटलेलं आहे. मग या क्रोधरूपी मांगाने माझ्या अंगाला स्पर्श केल्यामुळे माझं अंग विटाळलं, अस्पृश्य झालं, अपवित्र अशा प्रकारचे हे अंग झालेलं आहे. आता हा स्पर्श झाला, अस्पृश्य झाला, अपवित्र झालं, ही पवित्र घालवण्यासाठी साधन काय आहे, तर तुकोबाराय सांगतात की यासी प्रायश्चित्त घेऊ. आता याला प्रायश्चित्त घेतलं पाहिजे, प्रायश्चित्त अनुताप धारण केला पाहिजे. काय घेतलं पाहिजे प्रायश्चित्त, तर म्हणजे प्रायश्चित्त म्हणजे आपल्याकडून एखादा दोष घडला असेल तर त्या दोषाच्या निवृत्तीसाठी शास्त्राने जे साधन सांगितलेलं असेल त्या साधनाचं अनुष्ठान करणं, त्याला प्रायश्चित्त. त्यामध्ये साधारण प्रायश्चित्त आणि असाधारण प्रायश्चित्त असे दोन प्रकार आहे. तर आपल्याकडून नकळत पाप घडलं असेल तर त्या पापाच्या निवृत्तीसाठी साधारण प्रायश्चित्त केलं जातं, नामस्मरण असेल वगैरे, ही जी काही साधनं आहे साधारण प्रायश्चित्त आहे. आणि जाणीवपूर्वक आपल्याकडून पाप घडला असेल, दोष घडला असेल, तर त्या पापाच्या निवृत्त्यर्थ असाधारण प्रायश्चित्त शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर तुकोबाराय सांगतात की आता हे जे काही तुला क्रोधरूपी मांगाचा स्पर्श झाला हे तुला कळालं, मग आता जाणीवपूर्वक घडो किंवा न जाणता घडो, पण आता तुला प्रायश्चित्त हेच एक आहे. कोणतं, हृदयात विठ्ठल विठ्ठल, हृदयामध्ये अंतकरणामध्ये त्या विठ्ठल विठ्ठल नामाचं उच्चारण स्मरण करणं, हेच काय त्याला प्रायश्चित्त आहे. ते अपवित्र घालवण्यासाठी त्या विठ्ठलाचं नामस्मरण करावं. झाली क्रोधासवे भेटी तोंडावाटीनं नरकलोटी, क्रोधासवे भेटी झाली. आता हा जो काही क्रोधरूपी मांग आहे ते क्रोधासवे भेटी झाली. जेव्हा मनुष्याच्या अंतकरणामध्ये क्रोध उत्पन्न होतो त्यावेळेस तो क्रोध मुखाच्या द्वारातून काय होतो, प्रगट होत असतो, कधी डोळ्यातून प्रगट होत असतो, कधी हातातून मारण्यासाठी प्रवृत्त हातातून प्रगट होत असतो, म्हणजे क्रोधासवे भेटी झाली. आता हा जो काही क्रोधरूपी मांग माझ्या अंतकरणामध्ये त्याने प्रवेश केला, क्रोधासवे भेटी झाली आणि तोंडावाटे नरकलोटी, आपल्या मुखातून तो काय नरकलोटी, नरक म्हणजे अपशब्दरूपी जे काही घाण आहे, मल आहे, त्याच्या तोंडातून प्रवाहित होत असते, म्हणजे तो शिव्या देतो. अनुतापी न्हाऊ तुका म्हणे रवी पाहू. आणि आता शेवटी तुकोबाराय म्हणतात की अनुतापी न्हाऊ म्हणजे अनुतापामध्ये स्नान करू. अनुताप कशाला म्हणतात, चिरंजीव पदामध्ये अनुतापाचं लक्षण सांगितलेलं आहे की म्हणे नरदेह किमर्थाने निर्मिला, तो मी विषय स्वार्थी लाविला, थिता परमार्थ हातीचा गेला, करी बहिला विचार हा. याला अनुताप म्हणतात. म्हणजे हा निर्देह कशासाठी उत्पन्न झाला,
म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला, तो मी विषय स्वार्थी लाविला आणि या नरदेहाचा उपयोग मी केवळ विषयांपासून सुखाची उपलब्धी करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि थिता परमार्थ हातीच गेला, त्यामुळे जवळ असलेला परमात्मा किंवा जो काही परमार्थ आहे तो माझ्यापासून दुरावला. अशा प्रकारचा अंतःकरणामध्ये विचार करणं याला अनुताप असं म्हणतात. मग ह्या अनुताप तीर्थामध्ये न्हाऊ, अनुताप तीर्थात स्नान करू, अनुतापे दोष जाय न कळता, म्हणजे अनुताप तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर जे काही दोष आहे ते निवृत्त होऊन जातात. फक्त ज्याचा अनुताप केला, पश्चाताप केला, पुन्हा ते पाप न करणं म्हणजे न करण्याकडे प्रवृत्ती, ते पाप करण्याकडे प्रवृत्ती झाली नाही तर तो दोष पुन्हा राहत नाही. आणि जर समजा अनुताप घेऊनही होऊनही पुन्हा जर प्रवृत्त झाला तर ते पाप हे वज्रलेपासारखं होत असतं. म्हणून तुकोबारा म्हणतात की आता यातून निवृत्त होण्यासाठी किंवा हा क्रोधरूपी मांग त्याला दूर करण्यासाठी किंवा त्यामुळे माझ्या अंतःकरणाला, शरीराला जे अपावित्र्य प्राप्त झालेलं आहे त्यातून निवृत्त होण्यासाठी एकतर भगवंताचं विठ्ठल विठ्ठल असं नामाचं उच्चारण करणं आणि अनुताप तीर्थामध्ये स्नान करणं. तुका म्हणे रवी पाहू आणि रवी सूर्याचं दर्शन करू किंवा रवी पाहू सूर्याचं दर्शन करू, म्हणजे आम्ही ह्या विटाळातून मुक्त होऊ किंवा निवृत्त होऊ. किंवा रवी म्हणजे प्रकाश असतो, सूर्याच्या ठिकाणी प्रकाश असतो, म्हणजे ज्ञान सूर्याचं आम्ही दर्शन करू, म्हणजे आम्ही ज्ञान संपादन करू आणि ही जी काही आमच्या ठिकाणी अपवित्रता प्राप्त झालेली आहे तिला घालवून टाकू, निवृत्त करू. त्यानंतर पुढच्या अभंगामध्ये महाराज म्हणतात की ठाव तुम्हापाशी झाला आता ऋषिकेशी, न लगे जागावे सतत येथे स्वभावे हे नीत, चोरट्यासी थारा येथे कैचा जे दातारा, तुका म्हणे मन आता झाले समाधान. हे परमात्मन तुम्हापाशी ठाव झाला, आता तुमच्याजवळ आम्हाला आश्रय मिळाला, तुम्हापाशी ठाव झाला. हे ऋषिकेशी, आता तुम्हापाशी ठाव झाले, हे ऋषिकेशी तुमच्या चरणाजवळ आम्हाला राहायला मिळालं, अवकाश मिळाला. न लगे जागावे सतत येथे स्वभावे हे नीत, आता सतत जागावे न लगे, आता ह्या काळाच्या भीतीपासून किंवा कामक्रोधादी विकारांच्या भीतीने आम्हाला नित्य जागृत राहण्याची आवश्यकता नाही. येथे स्वभावे हे नीत, म्हणजे ह्या ठिकाणी तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी आम्ही नित्य जागृत असल्यामुळे इथली स्वाभाविकच रीत कशी आहे, अशी रीत आहे, अशी पद्धत आहे की आता पुन्हा नित्य अशा सारखं ह्या काळाच्या भीतीपासून किंवा कामादी विकारांपासून जागृत राहण्यासाठी आम्हाला काही आवश्यकता नाही. जागावे न लगे जागावे सतत येथे स्वभावे हे नीत, कारण आता आम्ही तुमचा आश्रय केलेला आहे, तुमच्या स्वरूपाशी मन समरस झालेलं आहे, आता यांची भीती अंतःकरणात बाळगण्याची गरज नाही. चोरट्यासी थारा येथे कैचा जे दातारा, हे दातारा, जी दातारा हे भगवंता, येथे चोरट्यासी थारा कैचा, चोरटे असणारे जे कामादी विकार यांना थारा तरी कसा राहणार, कारण आम्ही तुला अंतःकरणामध्ये साठवलं. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते, कामादी विकारांनी आमचा अंतःकरणरूपी घर मोकळं झालेलं आहे, कारण त्या अंतःकरणामध्ये आता तुझं वास्तव्य झालेलं आहे. म्हणून आता चोरटे असणारे जे कामादी विकार आहे त्यांनाही आश्रय कसा राहणार, अर्थात राहणार नाही. तुका म्हणे मन आता झाले समाधान. तुकोबाऱ्या म्हणतात की हे परमात्मन, आता तुमच्याच चरणाचा आश्रय केल्यामुळे किंवा तुमच्याच चरणापाशी आमच्या मनाला आश्रय मिळाल्यामुळे आमचं मन आता समाधानाला प्राप्त झालेलं आहे. पाळी येले लळे माझे विठ्ठले कृपाळे, बहुजन्माचे पोसणे सरते पायापाशी तेणे, सवे दिली लागो भाते आवडीचे मागो, तुका म्हणे भिन्न नाही दिसो दिले क्षण. हे कृपाळे विठ्ठले माझे लळे पाळी येले, कृपाळू असणाऱ्या विठ्ठलाने माझे लाड पुरविले आणि त्या परमात्म्याचं जे काही मी बालक आहे, मी कसा आहे तर बहुजन्माचे पोसणे, पुष्कळ जन्मापासून त्या परमात्म्याने माझा सांभाळ केलेला आहे आणि तेणे पायापाशी सरते, त्या योगाने त्या परमात्म्याच्या चरणापाशी मी सरता झालो, मान्य झालो, त्या परमात्म्याने माझा अंगीकार केला, स्वीकार केला. सवे दिली लागो भाती आवडीचे मागो, आणि त्या परमात्म्याने आम्हाला सवय लावली आणि सवय लावल्यामुळे म्हणजे त्या परमात्म्याच्या कृपेनेच आम्हाला त्याच्या नामाची, त्याच्या रूपाची आवड, सवय लागली.
त्यामुळे आता आमच्या आवडीचा विषय केवळ परमात्माच आहे. मग आता तुझा जर परमात्माच आमच्या वृत्तीचा मनाचा विषय असेल तर आम्ही परमात्म्याला सोडून इतर दुसरीकडे कशाला मागावं. तुझा शरणागत शरण जावं आणि कासे, तुका म्हणे लाज कवणा हे कानी नसे. जर परमात्म्याचा आश्रय केला तर मागणंही परमात्म्याकडेच मागितलं पाहिजे. म्हणून भाते आवडीचे मागो, म्हणजे आमच्या आवडीचं जे काही भात आहे, खाऊ आहे, तो तुझ्याकडेच आम्ही आता मागू. तुका म्हणे भिन्न नाही दिसू दिले क्षण. आणि असा जो काही आमचा परमात्मा आहे त्याने आम्हाला मात्र क्षण भिन्न दिसू दिले नाही. एक क्षणभर देखील आम्हाला त्याने वेगळं केलं नाही. त्याने आम्हाला त्याच्या स्वरूपामध्ये समरस करून घेतलं. त्यानंतर पुढच्या अभंगामध्ये महाराज त्या पंढरीचं महात्म्य सांगतात. जो या गेला पंढरपुरा अनेक यात्रा न म्हणितो. जो पंढरपूरला गेला तो अनेक यात्रा न म्हणी, म्हणजे त्याला इतर यात्रा करण्याची इच्छा पण होणार नाही, मनातही येणार नाही. कारण पंढरपूर हे साक्षात भूवैकुंठ आहे. जे पंढरपूर आपण सर्वच पंढरपूरचा अनुभव घेतो. तर केवळ 1-2 दिवस राहिलो तर जास्त अनुभव येईल म्हणून सांगता येत नाही. परंतु जेव्हा आपण चातुर्मासामध्ये राहतो त्यावेळेस चातुर्मासामध्ये साक्षात वैकुंठ आहे. चंद्रभागेचं स्नान किंवा चंद्रभागेच्या दर्शनाने सुद्धा काय होते, अवघीचं पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखील या, किंवा अवघीचं तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या, असं पंढरीचं महात्म्य आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की जो या पंढरपुरा गेला त्याला इतर यात्रा करण्याचं मनातही येणार नाही. सुलभ माय पंढरी राणा पूर्वी खुणा अंतरीच्या. सुलभ माये पंढरी राणा, असा जो आमची आई असणारा पंढरी राणा, पंढरीचा राजा, तो अत्यंत सुलभ आहे. त्याची प्राप्ती आम्हाला दुर्लभ नाही. पूर्वी खुणा अंतरीच्या, तो अंतकरणातील ज्या काही इच्छा आहे तो पूर्ण करतो. ही पंढरीची वारी कोणाला घडते तर जन्मांतरीच्या पुण्यराशी त्यासी पंढरीची वारी. अनेक पूर्व जन्मार्जित पुण्याच्या राशी असेल त्यालाच पंढरीची वारी घडत असते. आणि असा जो काही वारकरी आहे तो जेव्हा पंढरीतून बाहेर निघतो त्याची अवस्था कशी होते, बाहेर येता प्राण फुटे रडे दाटे गहिवरे. त्या पंढरीच्या बाहेर किंवा तो परतीच्या वारीला निघतो तेव्हा त्याचा प्राण फुटतो, म्हणजे मरणप्राय त्याला वेदना होतात, कासावीस होतो, त्याला बाहेर यावा असं वाटत नाही. पुन्हा तो त्याचा दाटे म्हणजे कंठ दाटून येतो, गहीवरून तो रडू लागतो, त्याला बाहेर यावा असं वाटत नाही. अर्थात अष्टसात्विक भावाने तो युक्त होतो. दधी मंगळ भोजन सारा म्हणती करा मुरडी. मग तो काय म्हणतो की आता दही भाताचे मंगलकारक अशा प्रकारचं भोजन करा, जेवण करा, आणि मुरडीव करा म्हणती. मुरडीव म्हणजे त्याचा अर्थ आहे काठ वळलेला कानावला किंवा मोठी करंजी करावं. अर्थात ही जी काही मोठी करंजी हाच पदार्थ इथं करावं असं का म्हटलं तर पूर्वीची अशी पद्धत होती की आपली मुलगा किंवा मुलगी दुसऱ्या गावाला जात असेल तर त्यांना ही जी काही त्यांनी परत लवकर यावं यासाठी त्यांना हा मुरड कानावर करून देण्याची पद्धत होती. म्हणजे तो करून दिला की ते लवकर परत येतील अशी श्रद्धा किंवा भावना असल्यामुळे तुकोबारांनी इथं म्हटलं असावं की म्हणती करा मुरडीव, म्हणजे मुरडीव करा, तो मुरड कानावाला करा, मोठी करंजी करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला पुन्हा त्या पंढरीरायाचं दर्शन लवकर होईल, पुन्हा आपण परत येऊ. मागुता हा पावो ठाव पंढरीराव दर्शने. पंढरीराव दर्शने मागुता हा ठाव पाव, म्हणजे त्या पंढरी राजाचं दर्शन करण्यासाठी पुन्हा आपण ह्या ठाव पाव, हे पंढरीचं स्थान, आपण पंढरीच्या स्थानाला आपण प्राप्त होऊ. आणि हे पंढरी म्हणजे सामान्य नाही. तुका म्हणे भूवैकुंठ वाळुवंट भिवरा. हे भूवैकुंठ अधिक अक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुका. ते वरचं जे काही वैकुंठ ते फक्त वैकुंठ आहे, परंतु हे कसं आहे भूवैकुंठ, या मृत्यूलोकातील हे भूवैकुंठ पंढरपूर आहे. आणि हे वाळुवंट भिवरा, चंद्रभागेच्या तीरावर वाळुवंट अत्यंत पवित्र असं जे पंढरी क्षेत्र आहे, असा जो काही पंढरी राणा आहे, परमात्मा आहे, तो आपल्या अंतःकरणातील इच्छा पूर्ण करतो असं पंढरीचं महात्म्य सांगितलं. त्यानंतर पुढच्या अभंगामध्ये महाराज म्हणतात की न मिळते एकाएक जय नगरीचे लोक.
न मिळती, म्हणजे ज्या लोकांचं, ज्या नगरीतील, ज्या शहरातील राहणाऱ्या लोकांचं परस्परामध्ये एकमत होत नाही. म्हणजे बाबा काल्याच्या कीर्तनात सांगत असतात, संगच्छध्वम समवदध्वम समवो मनांसी जानतम, सर्वांचा एक विचार असावे, एक कृती असावी, भावना एक असावी. मग असं जे काही एक नगर आहे, तुकोबारांनी दिसला असावं की जय नगरीचे लोक न मिळती, त्यांचं एकमत होत नाही. एकाएक परस्परांमध्ये एकाएक न मिळते, परस्परांमध्ये मिळत नाही, एकमत होत नाही. मग तुकोबाराया सांगतात की भली तेथे राहू नये. भली म्हणजे शहाण्या माणसांनी मात्र तिथं राहू नये, कारण क्षणी काय होईल न कळे. एका क्षणामध्ये तिथं काय होईल हे काहीही कळत नाही, काही कोणीही सांगू शकत नाही. न करिता अन्याय बळी करीत या पाहिजे. त्या नगरातील लोक अन्याय न करिता, म्हणजे आपण कोणताही त्यांचा अपराध केला नाही, काही त्यांना त्रास दिला नाही, तरी पण ते बळे अपाय करीती, जबरदस्तीने आपल्याला ते अपाय किंवा आपला घात करण्यासाठी ते प्रवृत्त होतात, नुकसान करण्यासाठी प्रवृत्त होतात. आणि त्या लोकांना पुराणाविषयी प्रेम नसतं, नाही पुराणाची प्रीती. ठाई ठाई पंचायती, त्या नगरातील जागोजागी पंचायती म्हणजे अनावश्यक चौकशी, म्हणजे परमात्म्याचं चिंतन चालू नसतं, तर किंवा भांडण तंटा गोंधळ किंवा जे काही ते गावामध्ये जो ओटा असतो, फक्त कुटाळ ओटा, दुसऱ्याचे दोष वर्णन करायचं, दुसरं काहीही करायचं नाही, किंवा दुसऱ्याची निंदा, दुसऱ्याच्या दोषाचं विचार करणे हेच त्यांचा विषय असतो, दुसरा काही विषय नसतो. ठाई ठाई पंचायती. भल्या बुऱ्या मारी होता कोणी न विचारी. भले म्हणजे जे काही चांगले लोक आहे, आणि बुरे म्हणजे वाईट. अर्थात ह्या भल्या बुऱ्या मारी होता म्हणजे चांगल्या आणि वाईट माणसामध्ये जेव्हा मारामारी होते, म्हणजे चांगली माणसं मारामारी करत नाही, परंतु बलपूर्वक ते जेव्हा वाईट माणसं त्या चांगल्या माणसांशी सामना करतात किंवा त्यांना त्रास देतात, छळ करतात, मग तिथं कोणी न विचारी, म्हणजे याच्यात दोषी कोण आहे याचाही विचार त्या नगरामध्ये केला जात नाही. अविचार्या हाती देऊनी प्रजा नागविते. आणि त्या शहराचा जो काही प्रमुख आहे तो काय करतो, तर एखादा गुंड असेल, त्याच्या गुंडामध्ये तो सर्व राज्यकारभार देऊन टाकतो. अविचार्या हाती, ज्याच्या अंतकरणात विचार नाही, विवेक नाही, असं अविवेकी पुरुषाच्या हातामध्ये प्रजा देतात. मग आता त्याच्या हातात दिल्यावर तो काय करणार, तो काही पूर्ण म्हणजे तो काही भ्रष्टाचार करणार नाही का, भ्रष्टाचारच करेल तो. म्हणून अविचार्या हाती प्रजा देऊनी प्रजा नागवी, त्या राज्याची, त्या गावाची सत्ता त्या गुंडाच्या किंवा अविवेकी माणसाच्या हातामध्ये देऊन त्या सर्व प्रजेची ते काय करतात, त्या प्रजेला लुबाडतात, दुःख देतात. तुका म्हणे दरी सुखी सेवा भीती बरी. मग तुकोबाराय यातून आता उपाय सांगतात की अशा नगरीमध्ये मात्र राहू नये. आपण कुठं राहावं, मग सुखाने दरी सेवावी, म्हणजे जी काही गुहा आहे तिथं राहावं, एकांत स्थानात राहावं, परंतु अशा लोकांची मात्र संगती करू नये. शिकवणे नाक झाडी पुढील जोडी कळेना, निरय गावी भोग देता तेथे सत्ता अनेकांची, अवगुणांचा साठा करी तीची धरी जीवासी, तुका म्हणे जडबुद्धी कर्मशुद्धी सांडवी. शिकवणे नाक झाडी. आता एखादा पुरुष आहे, त्याला जर आपण काही शिकवू लागलो तर नाक झाडणे हा वाक्प्रचार आहे. म्हणजे तो आपलं बोलणं मान्य करत नाही, नापसंती व्यक्त करतो किंवा तो तिरस्कार करतो, अनादर करतो आपल्या बोलण्याचा. शिकवणे नाक झाडी पुढील जोडी कळेना. मग आता त्याने नाक झाडलं, आपल्या बोलण्याचा अनादर केला, तिरस्कार केला, मग आता त्याला पुढे काय होणार आहे, तर पुढील जोडी कळेना. आपण याच्या बोलण्याचा अनादर केल्यामुळे आपल्याला नरकाची प्राप्ती होणार आहे हे मात्र त्याला कळत नाही. परिणामाचं त्याचा अंतःकरणामध्ये परिणाम काय होईल तो परिणामाचा विचार करत नाही. मग असा जो काही पुरुष आहे त्याला काय निरय गावी भोग देता, नरकाच्या गावाला त्याला प्राप्त व्हावं लागतं, आणि तिथं त्या सुखदुःखाचा भोग त्याला होतो, म्हणजे केवळ दुःखाचाच भोग होत असतो तेथे सत्ता अनेकांची. मग त्या नरक गावामध्ये अनेकांची म्हणजे केवळ त्या यमलोकाची, त्या यमाच्या दूतांचीच सत्ता असते, त्याच्या अधीन त्याचं जीवन असतं, त्याला दुःख भोगावं लागतं. अवगुणांचा साठा करी तेची धरी जीवासी. असा जो काही पुरुष आहे तो काय करतो, अवगुणांचा संचय करतो आणि तीची धरी जीवासी, त्यांनाच आपल्या अंतःकरणामध्ये धारण करतो, त्यांच्याशी समरस होतो. तुका म्हणे जडबुद्धी कर्मशुद्धी सांडवी. आणि असा जो काही जडबुद्धीचा पुरुष आहे तो कर्मशुद्धी सांडवे, म्हणजे निर्दुष्ट विहित कर्माचरण तो करत नाही. आणि असा जो पुरुष त्याला नरकाच्या गावाला जावं लागतं, त्याला दुःख भोगावं लागतं. गोपीचंदन मुद्रा धारणे आम्हा लेणी वैष्णवा,
तुकोबाराय आता पुढच्या अभंगामध्ये म्हणतात की आम्हा वैष्णवांना अलंकार कोणता घालायचा आहे? गोपीचंदन आणि मुद्रा धारण करणे हाच आमचा अलंकार आहे. ही आमच्या स्वामीची भूषणं आहेत आणि हेच अलंकार म्हणून आम्ही मिरवू. आणि आमचा जो काही स्वामी आहे त्या स्वामीला आम्ही एकनिष्ठ अशा भावनेने विकलो, म्हणजे पूर्णपणे काया वाच्या मनाने शरणागत झालेलो आहोत. आणि त्या योगाने आम्ही शूर झालो आणि या संसाराचे काय आलो? बाहेर आलो. तुका म्हणे शूर झालो बाहेर आलो संसारा. आता शेवटचा अभंग आहे. विषयाचे लोलिंगत ते फजित होतील, नसरे येथे यातिकुळ शुद्ध मूळ बीज व्हावे. शिखासूत्र सोंगवरी दुराचारी दंड पावे, तुका म्हणे अभिमान नारायणा न सोसे. विषयाचे लोलिंगत, विषयांची आसक्ती ज्यांच्या अंतकरण आहे त्याला लोलिंगत, विषयाचे लोलिंगत, विषयासक्ती ज्यांच्या अंतकरणामध्ये आहे ते फजित होतील, त्यांची फजिती होईल. नसरे येथे यातिकुळ शुद्ध मूळ बीज व्हावे. विषयासक्त जो पुरुष आहे मग तो अत्यंत उच्चवर्णीय जरी असला, मग उच्चवर्णाचा जरी असला, परंतु येथे नसरे ते मात्र मान्य होणार नाही. विषयासक्ती हा अत्यंत उच्चवर्णाचा आहे आणि विषयासक्त असला म्हणून त्याला त्या दुःख भोगावं लागत नाही असं मात्र नाही, त्याला दुःख भोगावंच लागतं, त्यांची फजिती होतेच. शुद्ध मूळ बीज व्हावे. तर काय मुख्य काय आहे? तर आपलं जे काही बीज म्हणजे अंतकरण आहे, मन आहे, ते शुद्ध व्हावं लागतं. त्याच वेळेस खऱ्या अर्थाने तो फजितीतून दुःखातून मुक्त होऊ शकतो. शिखासूत्र स्वंगवरी दुराचारी दंड पावे. शिखासूत्र म्हणजे शेंडी किंवा सूत्र म्हणजे जानवं, हे जे काही स्वंग आहे ते वरून जरी धारण केलं असेल परंतु अंतकरणातून मात्र दुराचरण करत असेल तर त्याला दंड किंवा शिक्षा शासन हे निश्चितच प्राप्त होतं. तुका म्हणे अभिमान नारायणा न सोसे. तुकोबाराय म्हणतात की हा जो काही पुरुष आहे वरून दांभिक आचार करणारा जो पुरुष आहे त्याचं वर्णन या अभंगातून केलेलं आहे. आणि असा जो काही दांभिक पुरुष आहे तो या देहाविषयी अभिमान धारण करत असल्यामुळे असा जो काय दांभिक पुरुष आहे त्याच्या ठिकाणी असणारा जो अभिमान आहे तो मात्र त्या परमात्म्याला सहन होत नाही. नारायणा न सोसे. म्हणून न सरे येथे यातिकुळ शुद्ध मूळ बीज व्हावे. असा जो काही विषयासक्त पुरुष आहे त्याची फजिती किंवा त्याला दुःख हे निश्चितच प्राप्त होत असतं. म्हणजे अंतरंग लक्षणाने युक्त जो पुरुष आहे त्यालाच खऱ्या अर्थाने सुखाची प्राप्ती होते. आणि बाह्यरंग किंवा बहिरंगाने जो युक्त आहे, अंतरंगात लक्षणं न उतरता केवळ बहिरंगाने जो वागतो, बाहेरून जो वेशधारी आहे त्याला मात्र दंड शासन निश्चित होत असतं आणि असा जो पुरुष आहे त्याला दुःख होतं. अशा प्रकारे झालेली जी काही सेवा आहे, राहिलेले जे अभंग होते बाबांच्या कृपेने त्यांचं निरूपण करण्याचा प्रयत्न केला. तरी न्यूनतेपुरते अधिक ते सरते, करुणी घ्यावे हे तुमते विनवितू असे. बाबांच्या चरणी माऊलींच्या चरणी सेवा समर्पित करूया. आणि इथं सेवा चालू असताना जे सौषुप्त होते, जागृत होते, त्यांच्या चरणी सेवा समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरी. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर